मला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. अमृता मॅडमचा काल कार्यक्रम झाला. आपला सनातन विज्ञान कार्यक्रम सुरू आहे. परवा श्रद्धा मॅडमचा झाला. मी नव्हते पिरामिडला कार्यक्रम असल्यामुळे, पण आता रेकॉर्डिंग ऐकेल मी. तर खूप सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये. स्वाध्याय सगळ्यांचा झालेला आहे, अध्ययन झालेलं आहे. आणि नुसतं ज्यांनी कार्यक्रम घेतले त्यांनी तिथे न थांबता अजून त्या विषयावर अजून मनन चिंतन करावं, कारण ऊर्जा आपल्याला घ्यायच्या आहेत. आपल्या प्रगतीवर त्या ऊर्जा लावायच्या आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आपलं प्रयोजन आहे स्वतःच्या. आणि मग तुम्ही ज्यांनी कार्यक्रम घेतलाय त्यांनी या ऊर्जा स्वतःकडं ब्रह्मांडातून खेचून घ्यायला सुरू झाल्या, की तुम्हाला आपोआप ज्ञान येईल. कारण आपण बघितलं, की चक्रा जसे जसे विकसित होत जातात आपले, तशी आपली प्रगती व्हायला लागते. आता उदाहरणार्थ काल कविता, काही मेसेज, म्हणजे हे सुद्धा इंडिकेशन करतं, की तुमचं काय बदलत चाललेलं आहे. आता निलिमा मॅडमचं बघितलं. मी 2-3 फोन झाले त्यांना विचारलं, "काय बदल अनुभवले?" तर ते बदल बऱ्याच जणांना अनुभवले निलिमा मॅडममध्ये. मग हे जे काही होतंय कशामुळे होतंय? मंगलदैनमुळे नाही होते. लक्षात घ्या, मंगलदैन नुसतं आहे थोडंसं 5-10%. जे काही तुम्ही ध्यान करताय, जे काही तुम्ही सिन्सिअरली कार्यक्रमाला वेळ देताय, जे काही तुमचं लिखाण चाललेलं आहे, मनन चाललंय, त्यामुळं त्या ह्याच्यामध्ये ऊर्जा वर-वर वाहत चालल्यात. आणि जशा-जशा ऊर्जा त्या चक्राला पोहोचतायत, तसं त्या चक्राच्या पाकळ्या थोड्याशा उमलायला लागल्यात. आणि मग हे सृजनशीलता स्वाधिष्ठान चक्राचं दाखवतंय ते. की सृजनशीलता फुलायला लागलीये, काहीतरी क्रिएटिव्ह फुलायला लागलंय. अजून तर मणिपूरपर्यंत आल्यावर मग बघा, मणिपूरला आल्यावर ऊर्जा अफाट होणार तुमच्या. तुमचं भराभर काय करून काय नको असं होणार. मग हे मणिपूरचं लक्षण आहे. मणिपूर म्हणजे ऊर्जा देणार, ऊर्जा देणार. आणि मग ती नुसती ऊर्जा कामासाठी नसणार आहे, उत्साहासाठी नसणार आहे. तर ती ऊर्जा तुम्हाला लाईफमध्ये चांगल्या गोष्टी खेचून आणण्यासाठी पण होणार आहे. पण या सगळ्या जेव्हा होतात गोष्टी, तर शैलजा मॅडमनी जे एक वाक्य लिहिलंय त्याच्यावर तुम्ही विचार करायचे. अमृता मॅडम, तुम्हाला पण तो क्वेशन आहे. मॅडम अमेरिकेला चालल्या काल त्या घाई-घाई, घाईघाईत काहीतरी त्यांना असं वाटलं नाही, द्यावं बाई काहीतरी आपल्या बहिणीला हे. मंगल मॅडमनं एकच वाक्य लिहिलं आणि एवढं मला ते भावलं, की खरोखर हे जे अदृश्य स्वरूपातलं जे आहे ना, जे मला दिसतं मी म्हणणार नाही, पण मला इन्स्टिंक्ट वाईज माझ्यामध्ये ते आहे. कशाने काय होतं, कशाने काय होतं, कशाने काय होतं. म्हणजे साधं काल गाडीत बसण्याचं उदाहरण आहे. आता ते मीटिंगला डिस्कस करूच. असं तुम्ही पेन डाउन करा. काय-काय अदृश्य स्वरूपातलं आपल्याला ज्ञान इथे कळलंय, की जे असं दिसत नाही, आपण बघू शकत नाही असं. तर हे सगळं या आपल्या सनातन विज्ञान कार्यक्रमातनं करायचंय. कारण जसं आपलं या सनातन विज्ञानातून काही सुरू झालं, तर अनेकांना ते भावायला लागलं, की छान टॉपिक आहेत, वेगळे आहेत, काही वेगळं चर्चा होतीये. तसंच जसं झाडांचं सुरू झालं, तर रात्री सुद्धा शैलजा मॅडमनी सांगितलं, "नाही, नाही, ते झाडांचं करायचंय. प्रत्येकाला त्याचा अभ्यास करून बोलायचंच आहे." तर हे सुद्धा मला पुढच्या कार्यक्रमाचा अजेंडा सांगायचा आहे. आता हे आपल्या ज्ञानगंगामधून प्रत्येकाने तुमच्या नक्षत्र झाडांचा अभ्यास करायचा कारण तेही अदृश्य स्वरूपातलं आहे. जे मला वाटतंय इन्स्टिंक्ट वाईज आणि करून घ्यायचंय तुमच्याकडनं, तुम्ही करायला पाहिजे. मी तर करतेच आहे. मी गेले 3-4 दिवस त्या झाडांचा अभ्यास करण्यावर घालवले. मी नोट्स काढल्या. तुम्हाला काल 2-3 झाडांचं सांगितलं. तसं तुम्ही तुमच्या नक्षत्र झाडाचं करायला लागलात, की त्या ऊर्जा त्या झाडांकडे येतायत ना, ते जे नक्षत्र ब्रह्मांडात आहेत, त्या ब्रह्मांडाच्या ऊर्जा त्या झाडांकडे येतात. त्या झाडातून आपण घेतो, बरोबर? म्हणजे आता ते झाड लावल्याने काय होतं, हे आपण सगळं बघतो. ते जसं होतं ना, तसं इकडनं या नक्षत्राच्या ऊर्जा तुम्हाला येत राहणार. तुम्ही तुमचा अभ्यास सुरू केला तर, त्या झाडांचा. मग काही ते ऊर्जा फक्त त्या झाडाला जाणार आहे तसं नाही. तुम्ही हा अभ्यास सुरू केलाय, तुम्ही त्याच्यावर मनन चिंतन करताय, मग हे इकडं पण येणार आहे. कारण इथे सुद्धा आता हे झालंय त्या नक्षत्राचं. लक्षात घ्या, हे असं ब्रह्मांड काम करतं. म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. खूप छोट्या-छोट्या. मी आता 5 वाजता मीटिंग येणार आहे 5:15 ला. ती सगळ्यांनी अटेंड करायची आहे शिवसाधकांनी. जनरल कोणी असेल तरी बसा काही हरकत नाहीये. तर हे महत्त्वाचं डिस्कस करायचंय मला आज. तर ते पण लक्षात घ्या. आता अमृता मॅडमचा जो टॉपिक आहे तो पण एक खूप छान आहे. आपल्या सनातन ऋषींनी हे सगळं ओळखलंच आहे.
आपणच कधी जाणून नीट घेतलं नाही किंवा आपल्या तेवढ्या लेवल पात्रता नव्हती, आकलन शक्ती नव्हती, आपल्याला चेतना तेवढी नव्हती. म्हणून आता ह्याचा अभ्यास केला, की त्यांचं जे ओरिजिनल सगळं आहे ते आपल्याला कळलं. याचा अर्थ कळलं म्हणजे त्या ऊर्जा आपण आपल्याकडे खेचायला लागलो. मग गोत्र, आपले सप्तऋषी, काल आपण बघितलं पहिले गुरु हे शिव होते, ज्यांनी सप्तर्षींना पहिलं ज्ञान दिलं आणि मग सप्तर्षी मार्फत आपल्याला ज्ञान मिळायला लागलं. गोत्र जे आपण केलं, आपल्याला एक एक ऋषी अलोकेट केला आणि ते आणि नक्षत्र सेम आहे, लक्षात घ्या. नक्षत्र काही वेगळे नाहीयेत. नक्षत्र हे सप्तऋषी आणि नक्षत्र एक कनेक्ट झालेलं आहे. मग जसं शिवानी सप्तर्षींना ज्ञान दिलं आणि मग सप्तर्षींनी आपल्या आपल्या गोत्राच्या कळपातल्या आपल्या आपल्या संघांना ज्ञान द्यायला सुरुवात केली. त्यांचे डीएनए आपल्यात आहे. आता मॅडम सुरू करतायत कार्यक्रम अमृता मॅडम. अगदी ऍडव्हान्स आहे ते, तुम्हाला समजून घ्यायचंच आहे. कानावर आदळायचंच आहे ते सगळं. त्याशिवाय या सगळ्या ब्रह्मांडात काय अदृश्य स्वरूपात चाललंय ते कळणार पण नाहीये. म्हणून ते कळायला पाहिजे नाही. आणि शैलजा मॅडमना सुद्धा हे काही माहिती नाहीये. पण तरी सुद्धा त्यांनी एक वाक्य टाकलं, कारण त्यांना कळतंय की हे दिसत नाही तरी मॅडम सांगतायत, दिसत नाही तरी. आणि आपण बघतोय सांगतायत आणि परत आपल्या पुढे ते दिसायला लागतंय किंवा आपल्याला प्रूफ्स पण मिळायला लागतायत. हो, हे असं आहे. म्हणून ते जसं ऋषींनी दिलं ज्ञान, तसंच ते नक्षत्र म्हणजे तिथेच आपण त्या ऋषी सप्तऋषींचं जे काही आहे वरती, सप्तऋषींची यावरून नावं पण पडलीत त्यांना. आणि जे काही नक्षत्र आहे, जे काही त्यांचे मॅप्स आहेत, ह्या आकारांना सुद्धा महत्व आहे. ते आकार सुद्धा आपण अभ्यासणार आहोत हळूहळू. तर चला, जास्त वेळ घेत नाही. अमृता मॅडम, तुम्ही सुरू करा. धन्यवाद, तुम्ही वेळ देता आता मला. तुम्हाला स्पॉटलाइट देते. आणि काल अमृता मॅडम बोलल्या एका कार्यक्रमात, त्यांना म्हटलं थोडस इथे पण बोला, आधी किंवा नंतर बघा, कसंही तुम्ही ठरवा, बोला. चला, सुरू करा. सर्वांना आत्मवंदन आणि शुभ संध्याकाळ. आपण सनातन विज्ञान या कार्यक्रमामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारचं विज्ञान जाणून घेतोय. सनातन जे काही आपलं लिटरेचर आहे त्यातलं विज्ञान काय आहे, जे की ऑलरेडी होतं आणि त्याच्यानंतर विज्ञान निर्माण झालंय. फक्त आपली चेतना, जसं आता मॅडमने सांगितलं तसं, तेव्हा तयार नव्हती म्हणून ते कळत नव्हतं. आता ते कळण्यासारखी चेतना तेवढ्या लेवलला आली आहे आपली, म्हणून आपण हा कार्यक्रम आहे तो घेतोय. तर मॅडम म्हटलं तसं सुरुवातीलाच सांगते मी की काल एका प्लॅटफॉर्मवरती म्हणजे गुरु म्हणायचं की नाही, म्हणजे परमिशन नाही आहे गुरूंचीच गुरु म्हणायची, तरीही म्हणजे गुरु समान आहेत. म्हणून मी सांगेन की गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं, म्हणजे 1-2 वर्ष मी अजिबातच केला नव्हता कार्यक्रम तिथं, पण गुरुपौर्णिमेची एक गुरुदक्षिणा म्हणून आतमध्ये भाव आला की आतापर्यंत गुरूंकडून खूप काही घेतच आलोय, त्यांना देणं पण गरजेचं आहे काहीतरी. आपण तेवढ्या पात्रतेचे नाही आहे, पण काहीतरी दिलं पाहिजे. जसं की आपल्या आता ग्रुपमध्ये पण कविता लिहिणं असेल किंवा गुरुबद्दल काही लिहिलेलं आहे, तर तसा भाव थोडा होता म्हणून तो सेशन घेतला. आणि काय विषय घेणार हे त्यांनी विचारलं होतं, पण काही ठरवलं नव्हतं कारण ऑलरेडी खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत एका वेळी. त्यामुळं म्हटलं की तुम्ही फक्त लिहून द्या स्वाध्याय अशा टाईपमध्ये. आणि बसल्यानंतर जे येईल ते सरेंडर परत गुरूंना किंवा त्या ऊर्जेला सरेंडर होऊन म्हटलं की जे आवश्यक आहे ते देतील गुरुच, कारण त्यांना दक्षिणा म्हणून मी बसले इथं खरं, पण मी कोणीच नाही आहे बोलणारी. तर तिथे आलं की मला वाटतं खूप जणांना माहितीच आहे PSSM किंवा PMC महाराष्ट्र. तर पत्री सर म्हणजे माझ्या अध्यात्माची सुरुवात बघितलं तर त्यांच्या एका दृष्टिक्षेपातून झाली आहे. जसं आपण शक्तिपात दीक्षा म्हणतो किंवा बाकीच्या दीक्षा म्हणतो, तसं त्यांना जेव्हा पहिलं आणि शेवटचं भेटण्याचा योग आला होता, त्यावेळी त्यांचा जो काही दृष्टिक्षेप, त्यांची नजर माझ्या डोळ्यांमध्ये, म्हणजे ते काय म्हणतो त्याला शब्द. एक मिनिट ब्रेक करते. तो शक्तिपातच होता, कारण मी पण अनुभव घेतला. हम्म, 2-3 मिनिटं त्यांनी डोळे हलवले नव्हते माझ्या डोळ्यांवरून, आणि मला या गोष्टी माहिती होत्या. त्यामुळे मी पण तेवढ्याच डोळ्यात डोळे घालून बसले होते. हम्म. डोळ्यातून ऊर्जा ट्रान्सफर होते आणि शक्तिपात होतो. तसं ते शक्तिपातच होता असं म्हणा तुम्ही. म्हणजे ऊर्जा ट्रान्सफर झाली की हा म्हणजे शक्तिपातच झाला. एक असं जाणवलं की त्याच्यानंतर, म्हणजे तेव्हा तर कळत नव्हतं हे प्रॉपर जसं प्रॉपर जी शक्तिपात प्रोसेस. दीक्षा होती ती नाही झाली. कुंडलिनी जागरणाचे ते नाही झालं, पण ऊर्जा ट्रान्सफर झाली असं म्हणा. हा, म्हणजे तर मी त्या म्हणेल असं. पद्धतीने हा. हम्म. त्या पद्धतीने तिथून खरी माझ्या अध्यात्माची सुरुवात म्हणता येईल की
पुनर्जन्म म्हणतो जसं आपण, किंवा एक वेगळा जन्म सुरुवात होते तशा टाईपमध्ये ते पूर्ण आयुष्याला वेगळं वळण लागत गेलं. तर काल म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या होत्या की नुसतं ध्यान महत्वाचं नाही आहे, ध्यानासोबत स्वाध्याय आणि सज्जन सांगत्य महत्वाचं आहे. तर कालच्या विषयामध्ये असं आलं होतं की आत्तापर्यंत आपण त्या शब्दांचा अर्थ काय घेतला होता आणि त्याचा खरा अर्थ काय आहे. तर ध्यान तर आपण सगळेजण करतोय, त्यात त्यांनी सांगितलं होतं आनापानसती ध्यानाबद्दल, जे की बाकीचे आता आजूबाजूला आपण ऐकतो प्रकार, बरेच प्रकार आहेत ध्यानाचे. तर त्यांनी आनापानसती ध्यान सांगितलं होतं. त्याच्यानंतर स्वाध्याय सांगितलं. स्वाध्यायामध्ये त्यांनी पुस्तकं वाचनासाठी महत्त्व दिलं होतं, आणि ते नुसतं वाचन वाचन नाही तर त्या स्वाध्यायाबद्दल काल बोललं गेलं. आणि तिसरं होतं सज्जन सांगत्य, म्हणजे सज्जन कोण आणि सांगत्य कसं करायचं ह्याच्याबद्दलही थोडंफार काल आलं होतं. ते फक्त परत एकदा रिपीट करेन आपल्या इथं, की स्वाध्याय म्हणजे स्वाध्यायाची फोड केली त्या शब्दाची तर स्व अध्याय म्हणजे स्व अध्ययन. जे की आपणही या ग्रुपमध्ये काही शिकतो तेव्हा जे लिहितो तेव्हा आपण त्याचं काहीतरी चिंतन मनन करतो तरच आपण लिहू शकतो, नाहीतर नाही लिहू शकत. त्यालाच स्व अध्ययन म्हणतात. स्वाध्याय म्हणजे नुसतं पुस्तकं वाचणं किंवा ऐकणं हे नाही आहे स्वाध्याय. तर स्वाध्याय किंवा स्व अध्ययन म्हणजे जे काही आपण शिकतोय, ऐकतोय, किंवा सज्जन सांगत्यामध्ये सुद्धा काही अनुभव आपण एकमेकांचे ऐकतोय, ते अनुभव ऐकून, पुस्तक वाचून, पुस्तक ऐकून जे काही प्राप्त होते त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं. म्हणजे मनन चिंतन तर करायचंच आहे, मनन चिंतन करून त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये उतरवणं. ज्ञानाचं विज्ञान कधी झालं तर जी काही इन्फॉर्मेशन मिळते आणि त्याचा आपण प्रॅक्टिकली त्याचा काहीतरी प्रयोग करून बघतो, त्याला विज्ञान म्हटलं. विज्ञान कशाला म्हणतात? जे प्रूफ दाखवतं, काहीतरी साक्ष, जे आपल्या हाडामासाच्या डोळ्यांना दिसायला पाहिजे, त्यासाठी जे प्रूफ मिळतं ते विज्ञानात मिळतं. पण त्याच्या आधीचं जे आहे ते ज्ञान आहे, जे की सनातन ज्ञान, त्याचं आपण विज्ञान बघतोय. तर तसंच हे स्वाध्याय किंवा सज्जन सांगत्यामधला कालचा जे आलं होतं अर्थ तो असा होता की स्व अध्ययन करणं म्हणजे मनन चिंतन तर आहेच, पण नुसतं मनन चिंतन नाही तर वृत्ती वृत्ती ज्या आपल्या आहेत किंवा सवयी म्हणतो आपण, की ग्रुपवर आता आज मॅडमनी बरंच लिहिलंय की काल जे आले होते, फक्त काल आलेले त्यांच्यासाठी नाही, ते सगळ्यांसाठीच आहे ऍक्च्युली, की आपल्या वृत्ती चेंज होणं खूप गरजेचं आहे. फक्त माझं 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 न करता जेव्हा आपलं म्हणू तेव्हा चेतनेची वाढ झाले हे कळतंय, किंवा जाणून बुजून जेव्हा आपण आपलं समजायला लागू सगळ्यांना तेव्हा ती चेतना वाढणार आहे त्या लेवलला. जोपर्यंत फक्त मी आणि माझं, माझी सेफ्टी महत्वाची, माझ्यासाठी आधी बाजूला ठेवणं, ह्या सगळ्या ज्या काही वृत्ती आहेत त्या जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपली चेतना वाढणार नाहीये. किंवा आपण त्या काय म्हणू, वरचं आता जे युग परिवर्तन चाललंय, वरच्या पुढच्या आयामात जाण्यासाठी जी तयारी आहे ती होऊ शकणार नाही आपल्या. तर त्या स्व अध्यायामध्ये हेच आलं होतं की स्व अध्ययन करणं म्हणजे आपण 1 वर्षापूर्वीचे आपण, 1 महिन्यापूर्वीचे आपण, 1 आठवड्यापूर्वीचे आपण, 1 दिवसापूर्वीचे आपण, 1 तासापूर्वीचे आपण आणि 1 मिनिटापूर्वीचे आपण, हे सेकंदापर्यंत, निमिषापर्यंत येऊ शकतो. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला, दिवसाला, आठवड्याला, महिन्याला, वर्षाला काहीतरी बदल आपल्यात घडत असतोच. पण तो जेव्हा जाणीवपूर्वक घडवून आणतो आपण बदल चांगल्या पद्धतीनं, ते अध्ययन म्हणजे स्व अध्ययन. नुसतं ऐकून वाचून सेशन किंवा हे प्रोग्राम अटेंड करून इकडून ऐकून तिकडून सोडून किंवा नुसती हजेरी लावून काहीच उपयोग नाही. ते जे घेतोय आपण त्याच्या ऐकण्याने, मनन चिंतन केल्याने आपल्या वागण्यात पण बदल जर झाला तर तो स्वाध्याय होतोय. तोपर्यंत ते नुसतं अध्ययन किंवा काय म्हणू आपण, पोपटपंचीसारखं ऐकणं आणि वाचणं एवढंच होईल. त्याचं अध्ययन, स्व अध्ययन नाही होणार. मग काल हे आलं होतं की जे काही करतोय आपण त्यातनं आपल्या वृत्तीमध्ये, सवयींमध्ये, वागण्यामध्ये किती बदल होतोय. अजूनही आपल्याला दुसरं कोणीतरी पुढे जात असेल किंवा त्यांनी काहीतरी चांगलं केलं तर आपल्याला आतमध्ये जेलसी फील होते का, जजमेंट येते का काही, की त्यांनी असंच केलं असेल, तसंच केलं असेल, किंवा
कुठल्या गुरूंबद्दल काही लिहिलं असेल, फॉर एक्झाम्पल आता आपल्या ग्रुपमध्ये गुरूंबद्दल कविता लिहिली, मग त्यांना स्वतःचं काहीतरी दाखवायचं असेल, पुढे पुढे यायचं असेल, असे जर भाव आपल्या आतमध्ये येत असतील तर अजून आपण ध्यान करून पण काही उपयोग झाला नाही, हे त्यातनं सिद्ध होते, प्रूफ मिळते त्याचं. कारण ध्यान जेव्हा करतो तेव्हा नाड्यांचं शुद्धीकरण होतं, आणि नाड्यांचं शुद्धीकरण जेव्हा होतं तेव्हा चित्त शुद्ध व्हायला लागतं, आणि चित्त शुद्ध व्हायला लागतं तेव्हा हे जेलसी, तिरस्कार, द्वेष, मत्सर हे कमी व्हायला लागतात. त्याला अशी स्टँडर्ड कुठली काय म्हणू आपण, स्टेप्स लागू नाही होत किंवा दिसत नाही असं काही, पण ते आपल्यालाच आपल्या आतमध्ये आपल्या वागण्यातनं जाणवतं दुसऱ्याला जाणवण्याआधी. मग आपलं जेव्हा आपण मनन चिंतन करतोय, निरीक्षण करतोय आपल्यात होणारे बदल, जसं की आता मॅडमने निलिमा मॅडम मधले बदल किंवा विचारले किंवा सांगितले की जाणवले, दुसऱ्यांना जाणवण्या एवढे आहेत, म्हणजे दुसऱ्यांना जाणवण्याआधी त्यांना खूप जाणवले असणार आहेत ते. पण बऱ्याचदा आपल्याला खूपदा आपण इग्नोर करतो, लक्ष देत नाही. तर हे सिंहावलोकन आपलं आपलं करणं गरजेचं आहे. मग हे स्व अध्ययन किंवा हा स्वाध्याय म्हणजे काय आहे, तर ते काल आलं होतं. आणि सज्जन सांगत्य म्हणजे चांगल्या विचारांच्या, सकारात्मक किंवा काय चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात राहणं, त्यांच्यासोबत राहणं म्हणजे सज्जन सांगत्य हा शब्दशः अर्थ झाला. त्यातला खरा अर्थ असा आहे की सज्जन पहिला स्वतःला बनायचं आहे, मग बाकीच्या सज्जनांमध्ये गेल्यावर सांगत्य होणार आहे. जर आपण दुर्जन आहे आणि मग सज्जनांमध्ये गेलो सांगत्य करायला, तर आपल्याच विचारांचा, दुर्जन विचारांचा जर पगडा आपल्यावरती आहे आणि मग आपण जर सज्जनांमध्ये जात असू, तर फरक पडणार नाही असं नाही, पडेल फरक, पण तेवढा नाही पडणार तेवढा पडायला पाहिजे. म्हणून हे जे काही ध्यान करतोय, स्वाध्याय करतोय, तर सज्जन सांगते तेव्हाच घडेल जेव्हा आपण स्वतःला आधी सज्जन बनवण्याचा प्रयत्न करू, आणि जेव्हा आपण सज्जन बनून मग सज्जन सांगत्याकडे किंवा बाकीच्या सज्जनांमध्ये जाऊ, तेव्हा ते खऱ्या अर्थानं सांगत्य होणार आहे. आणि हे सज्जन सांगत्य आत्तापर्यंत आपण त्याचा अर्थ घेतला होता की चांगल्या व्यक्ती, खूप वर्ष ध्यान करणाऱ्या किंवा जे काही आध्यात्मिक उन्नती केलेल्या किंवा आपल्याला डोळ्यांना वाटणाऱ्या त्यांच्या उन्नती बघून मग आपण ठरवतो की हे सज्जन आहेत आणि यांच्यासोबत सांगत्य केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं सज्जन सांगत्य आपल्या आतमधलं सज्जन वृत्ती जी आहे ती आपल्या स्वभावामधले, वृत्तींमधले, वागण्यामधले बदल करून आपल्या आतमधलं आधी सज्जनत्व वाढवायला लागायचं आहे. आणि मग जे काही सांगत्य स्वतःचं होईल ते सज्जन सांगत्य वेगळंच असेल, आणि मग दुसऱ्यांमध्ये गेल्यावरती ते जाणवेल ते आणखीन वेगळं असेल. तर हा कालचा विषय मला होता, मॅडम म्हटल्या म्हणून सांगितलं. तर आता आपण आपल्या मूळ विषयावरती येऊयात, सनातन विज्ञान. मिनिट फक्त डिस्टर्ब करू मॅम. ते हा बोला. सांगत्य म्हणजे संगती असं म्हणायचं का, त्याचा अर्थ मराठीत म्हणजे सज्जन सांगत्य म्हणजे सज्जन संगती, तुम्हाला तसंच ना बरोबर. म्हणजे? हो. हा ठीक आहे ठीक तर हे झालं कालचं. तर आजचा मूळ विषय आपला सनातन विज्ञानचा आहे. काल आपण बघितलं वेद, जे महत्वाचे 4 वेद आहेत, त्या 4 वेदांमधनं पुन्हा 4 सारांश रूपी प्रकार बाहेर पडले किंवा लिहिले गेले सामान्य माणसांना कळण्यासाठी. त्याचं आपण काल बघितलं, जसं की त्याच्यात होतं, कोणाला आठवत कालचं ज्यांनी अटेंड केलं होतं आठवत असेल तर चॅट बॉक्समध्ये लिहू शकता, नाहीतर मी सांगेनच. 4 प्रकार हा मॅडम, वेदांचे. एक मिनिट. ते उपनिषद शब्दाचा कसा अर्थ आहे ना, हम्म. उपनिषद म्हणजे गुरूंच्या सहवासात बसणे असा अर्थ आहे. हम्म. तसा तो आता गुरु म्हणजे गुरुनं म्हणतात त्यांनी सांगत्य म्हटले आणि त्यांना सज्जन नाव दिले. म्हणजे सज्जनांच्या सहवासात बसणे म्हणजे हम्म. सज्जन सांगत्य, सांगते. असं त्यांना त्या कार्यक्रमातून अपेक्षित असतं. येस. तर काल आपण बघितलं ते वेदांमधनं, जसे 4 वेद आहेत तसे 4 वेदांमधनं पुन्हा त्या वेदांमधनं 4 प्रकार किंवा लिटरेचर सारांश रूपी काढले गेले सामान्य लोकांना कळण्यासाठी म्हणून. तर त्याची 4 ह्याची नावं होती. पहिलं होतं संहिता, ज्याच्यामध्ये देवांची स्तुती, स्तोत्र, मंत्र हे एकत्रितपणे आहेत. त्याच्यात नुसते देवच नाही तर निसर्गाच्या शक्तीबद्दल पण स्तुती, स्तोत्र, मंत्र याचं सगळं आहे. आणि ह्याचा हेतू काय होता ही संहिता निर्माण करण्याचा, तर देवांना प्रसन्न करून आरोग्य, थोडक्यात काय, भौतिक आपलं आयुष्य जे आहे ते समृद्ध करणं. तर ह्याच्यामध्ये 4ही वेदांमधनं संहिता निर्माण केली गेली, जसं ऋग्वेद संहिता, यजुर्वेद संहिता, सामवेद हे काल बघितलं आपण. दुसरा प्रकार होता ब्रह्मण किंवा ब्राह्मण म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये यज्ञांचे नियम आणि विधी आहेत. यज्ञ करत असताना मंत्र, स्तोत्रही म्हटले जातात,
जे की संहितामध्ये येतात मंत्रस्तोत्र. पण ब्राह्मणमध्ये काय येतं, ब्राह्मणमध्ये काय येतं, यज्ञाचे नियम येतात किंवा विधी येतात, की कोणत्या यज्ञाच्या वेळी कोणता मंत्र कोणतं स्तोत्र म्हटलं पाहिजे, कोणते विधी कुठल्या यज्ञाच्या वेळी किंवा कुठल्या प्रसंगाच्या वेळी केले पाहिजेत, याचे नियम हे ब्राह्मणमध्ये येतात. त्याच्यानंतर तिसरा प्रकार जो सांगितला तो अरण्यक. आणि ह्याच्या पुन्हा 4 अवस्था सांगितल्याच होत्या, की ब्राह्मण कधी असतं, गृहस्थाश्रमात राहून करण्यासाठीचं असतं. त्याचा हेतू हा असा होता की गृहस्थाश्रमात राहून धार्मिक विधी यज्ञ याग करणं शास्त्रोक्त पद्धतीनं, हा हेतू होता ते बनवण्यामागचा. त्याच्यानंतर होतं अरण्यक, जे की वानप्रस्थ आश्रमामध्ये म्हणजे त्यांच्यासाठी होतं. अरण्यक म्हणजे अरण्य म्हणजे जंगल, आपण काल तेही बघितलं, फक्त एक रिव्हिजन कोणी काल नव्हते त्यांच्यासाठी म्हणून. तर अरण्य म्हणजे जंगल, जंगलात राहून म्हणजे एकांतात बसून मनन चिंतन करणं, अध्ययन करणं, किंवा जे काही लिहिलेले ग्रंथ आहेत त्याचं मनन चिंतन करण्यासाठीचा काळ, जो काही अभ्यास केलाय त्याचं चिंतन करण्याचा काळ म्हणजे अरण्यक म्हटलंय. आणि तो जो आहे, जसं की काल उदाहरण दिलं की संसार केल्यानंतरचा जो काही शेवटचा काळ असतो, ट्रान्झिशन फेज म्हणतो त्याला, तो ट्रान्झिशन फेज म्हणजे हा अरण्यक आहे, किंवा वानप्रस्थ आश्रमामध्ये करण्याच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि चौथं शेवटचं जे होतं वेदांत सुद्धा म्हणतात त्याला, किंवा उपनिषद. तर उपनिषदाचा अर्थही सांगितला. उप म्हणजे जवळ, नि म्हणजे निष्ठेनं, आणि शद म्हणजे बसणं. निष्ठेने जवळ बसणं कुणाच्या, गुरूंच्या, किंवा गुरूंच्या जवळ निष्ठेने बसून घेतलेलं गूढ ज्ञान, गुप्त ज्ञान, त्याला उपनिषद म्हणतात. यालाच दुसरा शब्द आहे उपनिषदांना, वेदांत. कारण हा वेदांच्या शेवटचा भाग आहे, म्हणून त्याला वेदांत म्हणतात. यात कुठलाही पूजा, स्तोत्र, मंत्र, विधी, यज्ञ हे काहीही नाहीये. फक्त आणि फक्त तत्वज्ञानावरती, फिलॉसॉफीवरती आधारित हे उपनिषद आहेत, ज्याच्यामध्ये गुरु शिष्यांचा संवाद आहे, ज्याच्यामध्ये शिष्य गुरूंना विचारतायत की मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, सत्य काय आहे, आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत की वेगळे वेगळे आहेत, असे अनेक कठीण प्रश्न शिष्यांनी गुरूंना विचारलेत. आणि त्या गुरु शिष्यांच्या संवादातून उत्तर मिळाले, ते म्हणजे उपनिषद किंवा वेदांत. तर 13 उपनिषद आहेत, एक काहीतरी उपनिषद येतं, त्यामुळं शक्यतो 12 मानली जातात. पण तसं बघितलं तर टोटल 13 उपनिषद आहेत. त्यातलं काल आपण बघितलं ईशोपनिषद. ईशोपनिषदाचं नाव ईशोपनिषद काय आहे, का आहे, हे सुद्धा आपण त्याच्यात बघितलं. त्याच्यात आपण महात्मा गांधींचं पण उदाहरण बघितलं आणि शास्त्रज्ञांचं पण बघितलं. जसं की महात्मा गांधी जे म्हणजे ज्यांना राष्ट्रपिता म्हटलं जातं आपल्याला माहितीच आहे, तर त्यांनी ह्या ईशोपनिषदातला पहिला जो काही श्लोक आहे त्याला प्रभावित होऊन ते म्हणाले होते की पूर्ण हिंदू धर्म जरी म्हणजे हिंदू धर्मातले सगळे ग्रंथ जरी नष्ट झाले आणि फक्त ईशोपनिषदातला पहिला श्लोक जरी शिल्लक राहिला, तरी हिंदू धर्म अमर राहील, हे त्यांचं वाक्य आहे, महात्मा गांधींचं. तसंच आपण उपनिषद, या ईशोपनिषदाचं विज्ञानाबरोबरच कनेक्शन बघितलं, ज्याच्यामध्ये क्वांटम फिजिक्सच्या खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत. आणि त्या डिटेलमध्ये आपण पुढच्या आठवड्यात आणखीन बघणार आहे. सगळ्यात बेसिक कन्सेप्ट जे डबल स्लिट एक्सपेरिमेंट, कालही सांगितलं होतं, आजही पुन्हा सांगेन जे नवीन आहेत कालचं ऐकलं नाही त्यांच्यासाठी, की शक्य होईल, वेळ असेल तेव्हा यूट्यूबवरती डबल स्लिट एक्सपेरिमेंट हे नाव टाकून जे व्हिडिओ येतील ते व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. 2-3दा रिपीट बघा, व्हिडिओ असल्यामुळं लवकर समजतं आणि मग पुढच्या आठवड्यात जे होणार आहे ते समजायला आणखीन सोपं जाईल. तर ईशोपनिषदाचं क्वांटम फिजिक्स किंवा विज्ञानासोबतचं कनेक्शन बघितलं तर शास्त्रज्ञ जे आहेत, जसं की शोरिंगर म्हणून आहे, हेझेनबर्ग आहेत, नील्स बोर आहेत, हे नाव ऐकूनच आपल्याला कळतं हे सगळे फॉरेनर आहेत किंवा भारतीय शास्त्रज्ञ नाही आहेत थोडक्यात हे. तर ह्या सगळ्यांनी स्वतः सांगितलंय, उघडपणे सांगितलंय, की क्वांटम मेकॅनिक्स किंवा वेव्ह किंवा पार्टिकल ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, क्वांटम फील्ड म्हणतात ज्याला, सर्वव्यापी क्षेत्र जे म्हणतात, हा जो विचार आहे हा आधीपासूनच उपनिषदामध्ये मांडलेला आहे, असं या शास्त्रज्ञांनी स्वतः सांगितलंय. ह्याच्यावरनं काय कळतंय आपल्याला, जे काही फॉरेनचे किंवा जे काही शास्त्रज्ञांनी जे काही शोध लावलेत, त्यांनी आधी उपनिषदांचा अभ्यास केला आणि मगच हे शोध लावू शकलेत, की त्याला ते कन्सेप्ट, ते नावं देऊ शकलेत ते. आणि कुठलाही शोध, रिसर्च जे म्हटलं जातं, त्याला लिटरेचर असल्याशिवाय गृहीत धरलं, हा एक नियम आहे. म्हणजे जेव्हा पेपर पब्लिकेशन असतात किंवा काही असतं, तेव्हा ते पेपर पब्लिकेशनच्या वेळीही नियम असतो की पेपर पब्लिश तेव्हाच होईल, त्याला काहीतरी लिटरेचरचा आधार असेल, रेफरन्सेस असतील, तेव्हाच तो पेपर पब्लिश होतो. ह्या काही काही नियम आहेत त्याच्यासाठीचे. तसंच
हे जे शोध लागले गेले किंवा ह्या सगळ्या शास्त्रज्ञांनी म्हणजे अख्खं त्यांच्या आयुष्य शोध लावण्यामध्ये घालवलं, ते स्वतः सांगतायत की हे क्वांटम मेकॅनिक्स आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा उल्लेख ऑलरेडी किंवा हे आधीपासूनच ज्ञान उपनिषदामध्ये आहे असं या शास्त्रज्ञांनी सांगितले. हे आपण काल बघितलं ईशोपनिषदामध्ये. तर आज आपण आणि त्याच्यात आपण बघितलंय की युनिव्हर्सल फील्ड किंवा क्वांटम फील्ड जे म्हणतो किंवा वननेस, वर्षा मॅडमनी व्यवस्थित तो शब्द शेवटी विचारला होता की सगळ्या म्हणजे जो काही श्लोक आहे पहिला, ईशवास्यम इदम सर्वेस यत्किंचित जगत्याम जगत, हा जो पहिला श्लोकच आहे त्याच्यातच सांगितलं की ऋषी सांगतात विश्वातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक कण, प्रत्येक जीव, प्रत्येक विचार हा एकच ब्रह्म प्रकट झालेला आहे. आपल्याला तो वेगळा दिसतोय पण त्याचं सगळ्याचं मूळ एकच आहे. त्याच्यासाठी आपण उदाहरण बघितलं समुद्राचं, समुद्राच्या लाटांचं. तर ह्याचाच अर्थ थोडक्यात वननेस. आणि हे वर्तन किंवा आपल्या वागण्यामध्ये आणणं खूप अवघड आहे. तात्पुरतं येऊ शकतं, कायम स्वरूपी अंगी बाणवणं खूप अवघड गोष्टी आहेत या. आणि हेच युनिव्हर्सल फील्ड आहे आणि हेच क्वांटम फील्ड आहे जे वननेसशी रिलेटेड किंवा सर्वव्यापी ऊर्जा म्हणू किंवा एकत्व म्हणू, हे सगळं त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि हे ईशोपनिषदातल्या पहिल्या श्लोकामध्ये. त्याच्यानंतर ना जे होतं ऑब्झर्वर इफेक्टशी रिलेटेड 4-5वा श्लोक होता की ड्युअलिटी, द्वंद्वत्व, ब्रह्म अचल आहे किंवा किंवा आपण आत्म्याशी उदाहरण बघितलं होतं की आत्मा असून नसल्यासारखा आहे. तो असला तरी तो दिसत नाही आणि तो नसला तर काही होतही नाही. तो चालतही नाही आणि चालतोही, आणि तो जवळही आहे आणि दूरही आहे. ह्या कन्सेप्ट त्या 4-5व्या श्लोकामध्ये होत्या ईशोपनिषदाच्या उपनिषदाच्या. त्याच्यावरनं क्वांटम फिजिक्स मधली ड्युअलिटी शी रिलेटेड होतं. त्याच्यानंतरनं क्वांटम एन्टँगलमेंटशी रिलेटेड 6वा-7वा श्लोक होता. आणि हे बेसिक आहेत, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत जे क्वांटमशी रिलेटेड सांगतोय त्या सगळीकडे लागू होतात. कुठलंही उपनिषद घेतलं, त्याचे श्लोक घेतले तर प्रत्येक श्लोकामध्ये उदाहरणं वेगळी दिली आहेत, शब्द वेगळे वापरले आहेत, पण त्याचा जो गाभा आहे, मूळ आहे, ते या विज्ञानाला कनेक्ट करायला गेलं तर या सगळ्याशी रिलेटेड येतं. क्वांटम एन्टँगलमेंट, वननेस, ड्युअलिटी आणि जे काय क्वांटम फील्ड जे म्हणतो आपण किंवा डबल स्लिट एक्सपेरिमेंट, वेव्ह आणि पार्टिकल दिसताना वेगळे दिसतात पण सगळे एकच आहेत. याच कन्सेप्ट सगळीकडे लागू होतात. तर त्या 6व्या-7व्या श्लोकमध्ये क्वांटम एन्टँगलमेंटशी रिलेटेड होतं की तो श्लोक असा होता की यस्तु सर्वाणी भूतान्यात्मम नेवान भूतान्यात्मम अन्य एव अनुपश्यती. म्हणजे काय सांगितलंय की जो सर्व जीवांना स्वतःमध्ये आणि स्वतःला सर्वांमध्ये पाहतो, त्या सर्वांमध्ये स्वतःला पाहतो, तो कोण आहे? तो एकच आहे, ज्याला आपण ईश्वर म्हणतो, ब्रह्म म्हणतो, परमात्मा म्हणतो, आत्मा म्हणतो, जे काही आहे ते. तर इथं क्वांटम एन्टँगलचं म्हणजे सूर्य असेल तर सूर्यकिरण आहेत आणि सूर्यकिरण बघितलं तर कळतं सूर्य आहे. म्हणजे दोन्ही एकमेकांना कनेक्टेड आहेत. नुसता सूर्य असेल तर सूर्यकिरण असणार नाहीत असं होणारच नाही. आणि सूर्यकिरण जरी नुसती दिसत असली तर नुसती सूर्यकिरण असणं शक्य नाहीये, त्याच्या मागे सूर्य आहे म्हणून ती सूर्यकिरण निर्माण झालेत. तसंच रचना करणारा आणि रचना झालेला, हे दोघं वेगळे नाही आहेत, ते दोघं महत्वाचे आहेत. नुसता एकटा असेल तर त्याला महत्वच नाहीये. दोन्ही, जसं की शिव आणि शक्ती, शिवाची निर्मिती शक्तीपासून झाली आहे, पण त्या शक्तीला बॅलन्स करण्यासाठी शिवाची गरज आहे. कारण ती जेव्हा ती एक्स्ट्रीम लेवलला जाते तेव्हा शिवाशिवाय तिला कोणीच हँडल करू शकत नाही. तसं ह्या दोन्ही गोष्टी आहेत. तसंच काल आपण श्रेयस प्रेयस बघितलं, विद्या अविद्या बघितलं. हे सगळे गोष्टी आपण काल ईशोपनिषदामध्ये बघितल्या. टोटल 18 श्लोकांचं हे उपनिषद आहे. ईशोपनिषद छोटं आहे पण खूप गर्भितार्थ असलेलं आहे, ज्याच्यामध्ये ऊर्जेचा नियम आहे, क्वांटम मेकॅनिक्सचे नियम आहेत. त्याच्यानंतर ना आपण बघूया आता दुसरं उपनिषद म्हणजे केनोपनिषद, जे की सामवेदाच्या जैमिनीय ब्राह्मणात समाविष्ट असलेलं एकदम सूक्ष्म असं क्रांतिकारी उपनिषद म्हटलं जातं ह्याला. आणि ह्याच्या नावातच आहे की केनो उपनिषद. केन म्हणजे काय? केन या शब्दाचाच अर्थ आहे की कोणामुळं, बाय हुम, कोणामुळं. तर ह्या उपनिषदाची सुरुवातच जी आहे ती एका प्रश्नानं होते. तो पहिला श्लोकच आहे तो प्रश्नरूपी आहे, म्हणू शकतो आपण की केनेशितम पतित प्रेषितम मनः केन प्राणः प्रथमः प्रैतियुक्तः
केने शिताम वाचमिमाम वदंती चक्षुः श्रोतम का उ देवो युनक्ती. म्हणजेच विचारलं इथं की मन कोण चालवतं, प्राणाला शक्ती कोण देतं. डोळे पाहतात पण पाहण्याची शक्ती कुठनं येते, आणि कान ऐकतात पण ऐकण्यामागचं तत्व कुठलं आहे. ह्या उपनिषदाची सुरुवातच प्रश्नाने होतीये, मूलभूत प्रश्नाने म्हटलंय. तर इथं ऋषी म्हणजे ऋषी मुनी सांगतायत की बाह्य इंद्रियांच्या ऐवजी इंद्रियांना कार्यरत करणाऱ्या चेतनेचा शोध घेणं हे याचं मूळ गाभा आहे. आणि तो गाभा जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपल्या आतमध्ये, भलेही आपल्याला डोळे आहेत म्हणून आपण दिसतंय म्हणतो, पण काही काही जणांना डोळे असूनही दिसत नाही, कानांची क्षमता ऐकण्याची असूनही जे ऐकायला यायला पाहिजे ते ऐकायला येत नाही, बुद्धी असूनही विवेक वापरता येत नाही. मग हे सगळं का होतंय, असतंय, दिसतंय सगळं आपल्याला की आहे, हे सगळं आहे समोर आपल्याला दिसतंय व्यक्तीमध्ये, पण त्याच्या मागचं जे गूढ किंवा सार आहे तो का नाही घेता येत. कारण ती शक्ती ऍक्टिव्ह नाही आहे, ती चेतना त्या लेवलला नाही आहे ज्याच्यासाठी आपण हा अट्टाहास करतोय, ज्याच्यासाठी आपण हे ज्ञानातलं किंवा सनातन ज्ञानातलं विज्ञान बघतोय. ते कळण्यासाठी ती चेतना आवश्यक आहे. मग भलेही डोळे आहेत, उत्तम डोळे आहेत, खूप लांबचं दिसतंय, पण जे बघितलं पाहिजे, फॉर एक्झाम्पल एखाद्यातला चांगला गुण बघितला पाहिजे, त्याच्याने आपली दृष्टी काही उपयोगाची नाही आहे. जर आपल्याला दुसऱ्यांमधलं चांगलं बघताच येत नसेल तर ती दृष्टी असूनही अंध असल्याचा प्रकार आहे. कान, हे कान श्रवण यंत्र, इंद्रिय, ही इंद्रियच मुळात आपल्याला ना खूप जास्ती धोका देत आहेत आयुष्यामध्ये आपल्या. आणि आपलं कसं झालंय आता, म्हणजे ठीक आहे आता चेतना वाढल्या म्हणून कळतंय इंद्रिय धोका देत आहेत, किंवा आणखीन कळेल आपल्याला पुढच्या आठवड्यात क्वांटम फिजिक्स बघितल्यावरती. आतापर्यंत असं होतं की कालही उदाहरण दिलंस, आजही पुन्हा सांगते की घराघरांमध्ये आपल्याकडे म्हणजे सासू सून असेल, नणंद भावजा असेल, किंवा काय ही ठराविक नाती आहेत जी की बदनाम केली गेली आहेत, झाली आहेत म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होता, किंवा नुसते लेडीजच नाही जेंट्समध्येही असतात, त्यामुळं इथे काही हे नाही आहे, भेद नाही आहे. तर तिथे काय असायचं आधी की एकानं कोणीतरी दुसऱ्या, म्हणजे 2-3 जणांचा ग्रुप आहे, काहीतरी बोलतायत 2-3 व्यक्ती, इव्हन घराघरातल्या जरी 2-3 व्यक्ती असतील त्या बोलतायत, आणि चौथी व्यक्ती तिथं अस्तित्वात नसेल, म्हणजे तिथं नसेल समोर, तर त्या व्यक्तीबद्दल काहीतरी बोललं जातं, आणि मग त्या 2-3 जे डिस्कस करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्यामधलीच एखादी व्यक्ती फुटते. फुटते म्हणजे आता आपल्याला राजकारणातला शब्द आहे हा. फुटते म्हणजे काय करते, ती चौथ्या व्यक्तीला जाऊन हळूच एकटीला जाऊन सांगते की असं असं आम्ही बोलत होतो आणि त्याच्यात तुला असं म्हटलं. म्हणजे विवेक बुद्धी जागृत असलेले लोक काय म्हणतात, सदविवेक म्हटलं नाहीये इथं मी, विवेक फक्त म्हणते. तर विवेक बुद्धी जागृत असलेले लोक, समजा तो चौथा व्यक्ती जो आहे तो, त्याची जर विवेक बुद्धी जागृत असेल तर तो काय म्हणेल की ठीक आहे, तुझ्या समोर म्हटलंय, जेव्हा मला माझ्या प्रत्यक्षात मी माझ्या डोळ्यांनी बघेन, स्वतःच्या कानांनी ऐकेन, तेव्हा मी विश्वास ठेवेन. तेव्हा एक काय म्हणू आपण, युद्ध थांबलं असं म्हणू शकतो आपण. का तर फक्त विवेक वापरला म्हणून. मग जी सद विवेक बुद्धी आहे, नुसता सद नाही, सद, त्या प्रत्येक शब्दाला ना खूप अर्थ आहेत, मोठे मोठे गहन. तर ही सद विवेक बुद्धी जेव्हा वापरू आपण, तेव्हा कळेल की भलेही ती व्यक्ती, कोणी 3-4 व्यक्ती म्हणून मला काही म्हणत असतील, तरी त्यांच्या आतमध्ये हे ज्ञान होत नाही, त्यांची चेतना एवढ्या लेवलला पोहोचलेली नाहीये की मी माझ्या स्वतःलाही आतमधलं अजून जाणलं नाहीये, तर त्यांनी ते जाणणं अजून लांबची गोष्ट आहे. त्यामुळे जरी त्यांनी माझ्याबद्दल या भौतिक आयुष्यातल्या गोष्टी बघून जरी काही म्हटलं असेल, काही मत मांडलं असेल, तर त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही. कदाचित तो पॉइंट जो आहे माझा, त्याच्यात मला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे, जो की दुसऱ्यांना जाणवतोय. जर असेल सदविवेक जागृत, आणि सदविवेक तर अजून त्याच्या पुढची एक गोष्ट आहे, तर सदविवेक बुद्धी जागृत असेल तर हे होऊ शकतं. तर मग सांगण्याचा मतित अर्थ हाच आहे की केनो उपनिषदामध्ये जरी पहिल्या ह्याच्यात पहिलाच प्रश्न जरी विचारला असेल की मन कोण चालवतं, आधी एक तर पहिली गोष्ट आहे, आपल्याला माहितीये का मन कुठे असतं. जसं आपल्याला माहितीये हृदय कुठं आहे, छातीमध्ये डाव्या बाजूला आहे. फुफ्फुसे कुठे आहेत, छातीमध्ये दोन्हीकडे आहेत. डोळे कुठे आहेत, इथे आहेत. नाक कुठे आहे, इथे आहे. हे सगळं माहिती आहे आपल्याला. पण कोणी सांगू शकेल का की मन कुठे आहे? कोणाला माहिती असेल तर सांगा, मलाही माहित नाहीये, कदाचित तुमच्याकडनं उत्तर मिळेल.
तर हे मन कुठं आहे माहिती आहे का कोणाला? कुठे आहे आपल्या शरीरात मन? हृदयात आहे, डोक्यात आहे, पोटात आहे, कुठे आहे मन कुठे आहे? कोणाला हृदय कळालंय का? हृदयात असू शकतो. बघितलेत का कसं दिसतं ते? जसं हृदय माहिती आहे, हृदयाचा आकार माहिती आहे आपल्याला, तसा मनाचा आकार काय आहे कोणी सांगू शकते का? अदृश्य नुसती रूप. कल्पना आहे मॅडम. मन नुसती भावना कल्पना आहे. मन मन शक्ती आहे. भावना ऊर्जा आहे. मन ऊर्जा आहे, तर मग नुसत्या मनाच्याच गोष्टींवर जर चाललो आपण तर चालेल का? म्हणजे मनाला चालवणं हाच मेन पहिला प्रश्नच तो आहे केनोपनिषदातला, की मनाला चालवणारा कोण आहे? जसं मगाशी सांगितलं, डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, सगळं आहे, पण त्याच्यामध्ये जे सेन्सेशन आहेत, इंद्रिय म्हणतो ना आपण, मला वाटतं मॅडम हा एक क्वांटमचाच भाग आहे, मन एक. इट्स रिलेटेड टू क्वांटम, पण हाऊ ते नाही माहिती. ते आता तुम्हीच सांगाल नंतर. मॅडम 5 ज्ञानेंद्रिय, 5 पंचेंद्रिय आणि 11वं मन असा उल्लेख वाचलेला आहे. पण ते 11वं मन म्हणजे ते एक्झॅक्टली काय आहे ते आता लक्षात नाहीये. तन्मात्रा वगैरे ऐकलंय आपण, तत्वबोध, आत्मबोध बघितलं होतं तेव्हा हे सगळं कन्सेप्ट ऐकलेत जे आता तुम्ही मॅडम सांगतायत. तर मन कुठं आहे हे प्रश्नच असा आहे की मन कुठं आहे. जसं तुम्हाला विचारलं की कान कुठे आहेत, तुम्ही दाखवू शकता ना कुठे आहेत ते, कसे दिसतात, कशा शेपचे आहेत, त्याचं कार्य काय आहे. तसं मन कुठं आहे हे दाखवू शकतोय का आपण? एक तर तिथे नाही, स्थानच भावना आहे नाही. ती, फक्त एक भावना आहे. भावना सुद्धा नाही म्हणू शकत त्याला. सारासार जर विचार केला ना तर भावना सुद्धा नाही म्हणू शकत त्याला. हम्म. सो हे मन कुठं आहे हेच माहिती नाही आहे. कुठं आहे तर भौतिक म्हणजे प्रूफ सारखं झालं ते. ते तर लांब, पण त्या मनाला चालवणारा कोण आहे? आता आपण हे ज्ञान घेतोय, चेतना वाढवतोय, त्यामुळं आपण म्हणू की आत्मा चालवतोय किंवा तो परमात्मा, ती शक्ती चालवते. तर या केनोपनिषदाचाच पहिला प्रश्न आहे शिष्याने गुरूंना विचारलेला, की मन कोण चालवतं आणि प्राणाला शक्ती कोण देतं? प्राणाला शक्ती. जोपर्यंत आपण नाकापर्यंत येणारी जी हवा आहे, ती या नाकाचा जे काही एवढा एवढासा भाग आहे त्याच्यापर्यंत येतो, ती हवा येते तेव्हा त्याला आपण श्वास म्हणतो. श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे फक्त नाकापर्यंत लिमिटेड आहे. पण जेव्हा नाकामधूनही तो आत जातो तेव्हा त्याचा शब्द बदलतो, त्याला तेव्हा प्राण म्हटलं जातं. मग इथं हा प्रश्न विचारलाय की श्वासाला शक्ती कोण देतं नाही विचारलंय, हवेला शक्ती कोण देतंय हे नाही विचारलंय, प्राणाला शक्ती कोण देतो हे विचारलंय. केन प्राणः प्रथम प्रेत्तियुक्तः. प्राणाला शक्ती कोण देतं? मग सांगितलंय केने शिताम वाचमिमाम वदंती चक्षुश्रोतम क देवो युनक्ती. म्हणजे डोळे पाहतात पण पाहण्याची शक्ती कुठनं येते? कान ऐकतात पण ते ऐकण्या मागचं जे काही ऊर्जा आहे ती कुठून येते? ते जे सामर्थ्य आहे ते कुठून येतं? कारण कित्येक मुलं जन्माला येतात बघा, ज्यांना ऐकण्याची क्षमता नसते, श्रवण यंत्र व्यवस्थित नसतं त्यांचं. कान तर दिसतायत पण ऐकण्याची क्षमता नाही आहे. कित्येक मुलं अशीही जन्माला येतात, तोंड दिसतंय पण बोलता येत नाहीये. म्हणजे हे नुसतं असून उपयोगाचं नाही ना, ते ऍक्टिव्ह असणं, त्याच्या मागे जी ऊर्जा कार्यरत आहे ती गरजेची आहे. मग हे देणारं कोण आहे? हा पहिला प्रश्न त्या केनोपनिषदामध्ये विचारलेला आहे. मग आता आपण म्हणू की आत्मा, मग ठीक आहे, जसं मन दिसतंय नाही दिसत, कुठे आहे माहिती आहे नाही माहिती, तसं आत्मा कुठे आहे माहिती आहे का? दिसतोय का? नाही दिसत. मग कशावरून आपण त्याला जे काही म्हणतो की हे असं आहे हे तसं आहे? मग पुन्हा आता त्याच्याशी रिलेटेड प्रूफ मिळत नाही आहेत. म्हणजे प्रूफ म्हणजे काही उदाहरणं वगैरे देऊन किंवा इकडून तिकडून ऐकून आता आपल्याला आपण त्याच्यावर विश्वास ठेवलाय. पण जेव्हा त्याला प्रूव्ह करा म्हणून सांगितलं जातं तेव्हा ते करणं शक्य नाही आहे. म्हणून त्यासाठी हे क्वांटम फिजिक्स अस्तित्वात आले, जे की आतापर्यंत शास्त्रज्ञांना बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेत असं वाटत होतं. पण जेव्हा चेतना वाढलेली माणसं त्यांच्यासमोर आली, त्यांच्यापेक्षा हायर चेतनेतली, आणि त्यांनी जेव्हा असे काही प्रश्न विचारले की ज्याची उत्तरं विज्ञानामध्ये प्रूव्ह करण्यासारखे आतापर्यंत जेवढे काही लॉज झाले, न्यूटनचा पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम,
अजून कोणाकोणाचे. त्या कुठल्याच लॉ मध्ये त्याचं उत्तर जेव्हा मिळायचं अशक्य वाटायला लागलं या शास्त्रज्ञांना, तेव्हा त्यांनी आणखीन पुढच्या लेवलचा शोध करायला चालू केलं. आणि मग त्यांना कळून चुकलं की अशी एक फील्ड आहे, असं एक सर्वव्यापी क्षेत्र आहे, अशी एक सर्वव्यापी शक्ती आहे, ज्याला त्यांनी क्वांटम नाव दिलंय. आणि ह्याचा उल्लेख म्हणजे या प्रश्नावरूनच आपल्याला कळत आहे ना की केनोपनिषदातलं की कुणामुळं हे सगळं आहे. इंद्रियांच्या पलीकडं किंवा इंद्रियांना चालवणारी, इंद्रियांच्या पलीकडची असलेली ती शक्ती, ती परमचेतना कोण आहे, कशी आहे, काय आहे, ऐकतो ते कोणामुळं, बोलतो ते कोणामुळं, बघतो ते कोणामुळं, विचार कुणामुळं करू शकतो. भलेही डोक्यामध्ये मेंदू आहे, पण तो काम कुणामुळं करतोय, संवेदना कुणामुळे जाणवतात, हेच प्रश्न या केन उपनिषदामध्ये विचारलेले आहेत. मग त्याच्यात सांगितलं की श्रोतस्य श्रोतम मनसो मनो यद वाचहम वाचम स व प्राणस्य प्राण. म्हणजे परमेश्वर हा कानांचा कान आहे म्हटलंय, मनाचा मन आहे, वाचेची वाचा आहे, प्राणाची प्राण आहे. जसं की डोळा फक्त कॅमेऱ्यासारखा टिपू शकतो, पण ते टिपलेलं जे आहे ते काय आहे, त्याच्या मागची जी चेतना आहे ती वेगळी आहे, ती सूक्ष्म लेवलची आहे, ती नाही दिसू शकत, नाही आपण दाखवू शकत कोणाला, किंवा कोणी सांगू पण शकत नाहीये. तर क्वांटम फिजिक्समध्ये त्याच्याशी रिलेटेड आहे तो ऑब्झर्वर इफेक्ट सांगितलाय, जो की डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये खूप मोठं काम करतोय ऑब्झर्वर. आणि हे ऑब्झर्वरची जी कन्सेप्ट आहे ना ती आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये लागू पडते आपल्याला. डोळा डोळा कसा आपल्याला फसवतोय, डोळा कसं काय काय निर्माण करतोय, मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, हे काही वेगळं नाही आहे, हे फक्त डोळ्याचे खेळ आहेत. तो ऑब्झर्वर इफेक्ट जो आहे तो या श्लोकामध्ये आहे. की इथं डोळ्याचं उदाहरण कॅमेऱ्याला कनेक्ट करून सांगितलंय की कॅमेरा म्हणजे डोळा समजा, आणि ते एक माध्यम आहे, एक मीडियम आहे, ते एक साधन आहे. पण जर त्याच्यामध्ये साक्षी असेल, म्हणजे जसा की कॅमेरा आहे पण तो कॅमेऱ्याला क्लिक करण्यासाठी कोणी नसेलच ते चालवणार, तर त्या कॅमेऱ्याचा काही उपयोग नाहीये. तसं हे डोळे आहेत, हे डोळे म्हणजे एक साधन आहे. पण त्या डोळ्यांमार्फत बघणारा, जसं की मृत्यू झाल्यानंतर ना व्यक्तीला आपण कुठला तरी पिक्चर दाखवला, तर ती व्यक्ती ते जाणू शकते का, ते बघू शकते का, नाही बघू शकत. कारण तिच्या आतमध्ये जो साक्षी होता, त्या डोळ्यांच्या आतमध्ये बघणारा जो ऑब्झर्वर आहे, साक्षी आहे, तोच तिथं अस्तित्वात नाही आहे, तर त्या डोळ्यांचा काही उपयोगच नाही आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. सगळ्याच इंद्रियांचं असं आहे, मुळात पूर्ण शरीराचंच असं आहे. भलेही आपण ज्ञानाशी रिलेटेड इंटेलेक्च्युअल बुद्धी, मेंदू म्हणतो ना, त्याचाही काही उपयोग नाही आहे जर आतमध्ये चेतना नसेल, तो साक्षी असणारा आत्मा नसेल तर. तर हे सगळी जी काही इंद्रिय आहेत ना ती आपल्याला, म्हणजे ह्याच्यात मेंदू सुद्धा काही कमी नाही आहे. मुळात सगळ्याचा हिडन लीडर जो आहे ना तो मेंदू आहे. म्हणजे डोळ्यांनी फसवं जे काही क्रिएट करतो त्याच्या मागे जो मेन लीडरचं काम करणारा जो आहे ना तो आपला मेंदूच आहे. तर हे आपण बघूच आता पुढच्या आठवड्यात. तर ह्याचं सगळ्याचं कनेक्शन उपनिषदांमध्ये आहे. ऑलरेडी उपनिषदामध्ये हेच सांगितलंय, फक्त ते कळण्याची क्षमता तेव्हा नव्हती. जसं की ओशो जन्माला आले तेव्हा त्यांच्या काळामध्ये त्यांच्या चेतनेच्या लेवलचं कोणी नव्हतं, त्यामुळे समजूच शकत नव्हते त्यांना. आणि जे कोणी त्यांच्या मागण्या फिरणारे होते, त्यांना फॉलो करणारे होते, ते त्यातले 80% लोक ही त्यांच्या भौतिक जे काही प्राप्त झालं होतं ना त्यांना ॲज अ गिफ्ट म्हणून, रोल्स राईस गाड्या, 9 का 11 गिफ्ट मिळालेल्या गाड्या त्यांच्या, सोन्याचा बाथटब, हातामध्ये एकदम ब्रँडेड घड्याळ, आणि बरंच काय काय त्यांची जी लाईफस्टाईल होती किंवा त्यांना जे काही प्राप्त होत होतं भौतिक आयुष्यातलं, ते बघून त्याला अट्रॅक्ट झालेले 80% फॉलोअर होते जेव्हा ओशो होते तेव्हा. कारण त्यांच्या चेतनेच्या लेवलची व्यक्तीच नव्हती तेव्हा या पृथ्वीवरती. तर असं जेव्हा हे वेद आले, म्हणजे हे ओशोंच्या काळात, खूप लांबचा नाही, आत्ताच आहे गेलेला जस्ट. बऱ्याच जणांनी आपल्यामधले जर म्हणजे
ठरवलं असतं तर त्यांना भेटूही शकले असते, आत्ताच्या काळातले होते ते. तेव्हा चेतना तेवढी नव्हती, तर मग वेद जेव्हा लिहिले गेले तेव्हा काय अवस्था असेल? का उपनिषद, संहिता, ब्राह्मण, आरण्यक निर्माण करायची गरज पडली? कारण ती चेतनाच तेवढी, अजूनही त्या चेतनेच्या लेवलला सगळेजण पोहोचूच शकत नाही आहेत. एवढं 20व्या शतकानंतर ना आधुनिक विज्ञान आणि बरंच काय काय डेव्हलपमेंट झाल्यात, तरीही चेतनेमध्ये तेवढी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तेवढी झाली नाहीये. आणि ती अशीच आपोआप नाही होणार आहे, त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. जसं की बाहेरच्या जगात भौतिक आयुष्यामध्ये डेव्हलपमेंट होण्यासाठी काहीतरी केलं गेलंय, शास्त्रज्ञांमार्फत म्हणा, व्यक्ती लोकांमार्फत, किंवा ज्या काही टेक्नॉलॉजी आणल्या गेल्या त्याच्या मागे काहीतरी कार्य केलं गेलंय. तसंच चेतना वाढण्यासाठी काहीतरी कष्ट घेणं गरजेचं आहे. अशीच नाही वाढणार आहे, झोपलं आणि दुसऱ्या दिवशी उठलं आणि चेतना वाढली असं तर नाही होणार आहे. मग हे करण्यासाठी म्हणून हे उपनिषद वाचणं, वेद वाचणं का गरजेचं आहे? कारण त्याच्यात त्यांनी पहिला मुळात आपण कोण आहे हाच जर प्रश्न पडत नसेल आपल्याला, तर बाकीची जे काही उत्तर मिळवण्यासाठी आपण जागं व्हायला पाहिजे ते जागच नाही होणार कधी. चाललंय चाललंय चालू दे, जसं रुटीन चाललंय. 3 वेळचं आरामात घरात बसून जेवायला मिळतंय, मस्त झोप येते, बाकी सगळे एंटरटेनमेंट आयुष्यात चालू आहेत, वेगळं काही करायची गरजच नाही आहे, काही स्ट्रगलच नाही आहे आयुष्यात. त्या परिस्थितीमध्ये, त्या केसमध्ये चेतना कधी वाढणारच नाहीये. म्हणून अध्यात्मामध्ये येण्यासाठी दुःख दिलंय, वेदना दिलेत. ते दुःख आणि वेदनाच घेऊन येऊ शकते अध्यात्मामध्ये, हे कळून चुकलंय. कारण आधी सगळं सुख सुविधा सगळं देऊन बघितलं, सगळं ऐशो आरामा, सगळं व्यवस्थित सुरळीत जसं पाहिजे तसं दिलं, करून बघितलं, पण काय माणूस अध्यात्माकडे वळायला तयारच नाहीये. मग त्याच्यासाठी रामबाण उपाय काय? तर वेदना देणं किंवा दुःख देणं, प्रसंग देणं. आणि ते देऊन बघितलं, थोडासा खड्या टाकून बघितलं आणि तो बरोबर लागला. असंच अध्यात्मामध्ये, म्हणजे खूपदा आपण ऐकलंय मॅडमकडनं पण, की असंच अध्यात्मात कोणी नाही येत. आणि येणारे खूप खूप हाताच्या बोटावर, जरी ते म्हणत असतील की काहीच नाही, काहीच नको होतं म्हणून आले, तरी त्याच्या मागे सूक्ष्म रूपात काही ना कुठेतरी काहीतरी कनेक्शन आहे, दुःखाचं, वेदनेचं किंवा काहीतरी अपेक्षेचं. तर हे जर जेव्हा आपल्याला हे प्रश्नच पडले नाही आहेत, तर पुढे आपण चेतना वाढवण्यासाठी शोध कसा घेणार आहे, बदल कसे करणार आहे आपल्या चेतनेमध्ये, चेतना बदलण्यासाठी काय करायला पाहिजे, हे करूच शकणार नाही. म्हणून हे या सगळ्या गोष्टी आल्या. मग इथं परत सांगितलं केनोपनिषदामध्ये, यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसहा. खूप छान सांगितलंय की ह्याच्यात हायझेनबर्ग, जे आता थोड्या वेळापूर्वी मी ईशोपनिषदामध्ये पण नाव सांगितलं त्यांचं, हायझेनबर्ग म्हणून शास्त्रज्ञ आहे, त्यांनी एक अनिश्चिततेचा नियम काय इन्व्हेंट केला. तर तो नियम ह्याच्याशी लागू पडतो, ह्या उपनिषदातल्या श्लोकाशी. यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसहा. म्हणजे ज्याला वाटतंय की मला समजलंय, खरं बघितलं तर त्याला काही समजलेलंच नसतं, आणि ज्याला वाटतंय की समजतच नाहीये काय करून, त्याला खरंच ज्ञान आहे. म्हणजे ज्याला कळतंय मी आता जे काही सांगायला लागले हे त्या समुद्रातला एक थेंब नव्हे, एक मातीचा त्या वाळूचा कण सुद्धा नाही आहे, एवढं सुद्धा ज्ञान मला कळलेलं नाही अजून. खरं ज्ञान जे आहे ते मला त्या वाळूच्या कणातला कण, एक 100वा पार्ट जरी म्हणलं तरी तेवढंही ज्ञान मला प्राप्त झालं नाहीये. एवढं अगाध ज्ञान आहे. हे ज्याला कळतं की मला कणातलं कण सुद्धा ज्ञान कळलेलं नाहीये, त्याला खरं ज्ञान कळलंय, असं या श्लोकात सांगितलंय. मग हे कळणं का अवघड आहे? की अशी विरोधाभासी शब्द ह्याच्यात आहेत आणि ते समजणं, त्याच्यासाठी चेतनेची गरज आहे. हे मी प्लेन जर तुम्हाला वाचून दाखवलं तर कळतंय का बघा, की ज्याला वाटतंय, म्हणजे यस्या मतम तस्य मतम ह्या श्लोकाचा मी अर्थ मराठीत सांगते, की ज्याला वाटतंय की मला समजलं त्याला खरं समजलेलंच नाहीये, आणि ज्याला वाटतंय की मला समजलं नाहीये त्यालाच खरं ज्ञान झालंय किंवा त्यालाच खरं समजलंय. असं हे जर प्लेन वाचलं आपण, किती गोंधळवणारं आहे किंवा कन्फ्यूज करणार आहे. तर ह्याच्यातनं अर्थ हा घ्यायचा आहे की ज्याला वाटतंय मला सगळं समजलंय, मला सगळं येतंय, मला सगळं माहिती आहे. एकच मिनिट.
सॉरी. तर याच्यात हेच सांगितलं या श्लोकात की ज्याला वाटतंय मला सगळं काही समजलंय त्याला काहीच समजलेलं नाही, आणि ज्याला वाटतंय मला अजूनही काही समजलेलं नाही, अजूनही मला ज्ञान घ्यायची गरज आहे, त्याला खरं ज्ञान व्हायला सुरुवात झाली आहे किंवा झालंय. की मला आतापर्यंत जेवढं काही ज्ञान घेतलंय मी किंवा मला येतंय येतंय वाटतंय, पण खरं बघितलं तर ते कणापेक्षाही कमी ज्ञान आहे. अगाध ज्ञान अजून इतकं काही आहे की त्यातला मी अंश सुद्धा जाणत नाही अजून. हे ज्याला कळलंय त्याला खरं समजलंय असं या श्लोकात सांगितलं. आणि ह्याच्यामध्ये विज्ञानाशी रिलेटेड हायझेनबर्गचा जो नियम आहे तो असा आहे की अनिश्चिततेचा नियम. त्याच्यामध्ये सांगितलं की पार्टिकल्सशी रिलेटेड सांगितलं. पार्टिकल्स म्हणजे जे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, ॲटम याबद्दलचं आहे. ते आणखीन पुढच्या आठवड्यात बघू आपण. फक्त थोडक्यात सांगेन की हायझेनबर्गनी हा अनिश्चिततेचा नियम जो सांगितला, शोधून काढला, त्याच्यामध्ये त्याने हे शोधून काढलं की कणांची स्थिती जी आहे, स्थिती किंवा वेग, हा एकाच वेळी अचूकपणे सांगता येत नाही किंवा जाणता पण येत नाही. आणि त्याच्यावरती दुसरा शास्त्रज्ञ जो आहे फेनमन म्हणून, त्यानं विधान केलंय की इफ यू थिंक यू अंडरस्टँड क्वांटम मेकॅनिक्स यू डोंट अंडरस्टँड इट. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला क्वांटम मेकॅनिक्स समजलंय तर ते तुम्हाला समजलेलं नाहीये. तर क्वांटम फील्ड आणि ब्रह्म दोन्हीही बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. ते मॅडम मला हे नाही पूर्ण समजलं तुम्ही काय सांगताय. म्हणजे ते हे म्हणताय ना त्या शास्त्रज्ञाचं की जो म्हणतोय समजलंय त्याला समजलं नाहीये, आणि ज्याला समजलं नाही ते खरंच शपथच नाही, खरंच नाही कळत आहे काय. म्हणजे असं दोन वेगवेगळं म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी, म्हणजे नाही मला, म्हणजे मला एक्सप्लेन पण नाही करता येत. प्रश्न विचारत म्हणजे मला हे समजलं नाहीये तुम्ही काय बोलताय. म्हणूनच खरंच उदाहरण नाही दिलं ना कळलं. मगाचं समजणं न समजणं, की जे समजलंय म्हणतोय आपण. येस नूतन मॅडम बोला. इथं भावनांचा फरक आहे. ज्याला समजलं म्हणतो तिथं अहंकार येतोय की मला थोडं तरी का होईना पण समजलंय. पण ज्याला कळत नाहीये तो म्हणतोय की म्हणजे इथं सरेंडर झालाय तो की मला अजून बरंच काही समजून घ्यायचंय. हा फरक आहे दोन्हीमध्ये असं मला वाटतंय. हे भावना ठीक आहे. भावना हा वेगळा एक वेगळं क्षेत्र समजू आपण. पण ह्याच्यात ज्याला खरंच कळतंय, आतमध्ये जाणवतंय, कळतंय म्हणजे ज्याला खरंच जाणवतंय की जे काही ज्ञान आता इथं मला प्राप्त झालंय ते ज्ञान खरं बघता खूप एवढंसच आहे. म्हणजे अजून खूप अगाध मॅडम, ज्ञान. अमृता मॅडम, हा. हा हा ऐका ना, आता एक समज, मिनिट. आता एक थोडस एक मिनिट, कळतंय. श्रद्धा मॅडम थांबा. मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही जेव्हा हे सांगितलं होतं तेव्हा मला सुद्धा कळालं नव्हतं, आता सुद्धा कळालेलं नाहीये. तर श्रद्धा मॅडमनं असं म्हणायचंय, मला सुद्धा असं म्हणायचंय की तुम्ही म्हणताय त्या वाक्याचा अर्थ कळला की बाबा ज्याला काय हा वाटतं की मला खूप समजलंय त्याला तो म्हणतो मला खूप समजलंय, पण खरं त्याला कळलेलं नसतं. वाक्याचा अर्थ समजला पण तो प्रूव्ह करून दाखवायचा आहे तुम्हाला, ते सांगा जरा. नाही तर मग मला काय माझ्या पद्धतीने सांगेल, पण आधी तुम्ही तो प्रूव्ह करा की ते कसं काय त्यांनी ते म्हटलंय वाक्य. ते तेच कळलं मला नाही मला, मागच्या वेळेला तेच मी पण नाही दोनदा कळलं, आता सांगितलं पण की नाही कळलं. हो ना श्रद्धा मॅडम, तुम्हाला तसंच म्हणायचंय ना? नाही, आता नंतर जेव्हा त्या म्हणतायत ना की जे समजलंय म्हणजे जाणीवेचं जेव्हा तुम्ही काय एक वाक्य बोललात ना, तर तेव्हा थोडीशी ट्यूब पेटल्यासारखं झालं, पण तरी सुद्धा अजून कन्फ्युजन आहे. म्हणजे नाही एक्सप्लेन, नाही डायजेस्ट आज शिरत नाहीये काय म्हणतायत ते. अनुजा मॅडम, निसर्ग दत्त महाराज म्हणू देत नाही तर कोणी म्हणू देत, पण या वाक्याचा अर्थ प्रूव्ह करायचंय की हा खरंच एक्झॅक्टली. बाबा, खरंच हा हा बाबा, की बरोबर. जो म्हणतो ना मला खूप समजलंय, तर हा त्याला कसं समजलेलं नसतं हे प्रूव्ह करा हा बस, एवढंच. एक्झॅक्टली एक्झॅक्टली हा. एक्झॅक्टली. येस. कारण मला अमृता मॅडम मागच्या वेळेला पण ही शंका होती आणि आता पण आहे. मला कळलाय त्याचा अर्थ, पण तो मला कळलेला बरोबर आहे की नाही मला माहिती नाहीये. येस. तर ह्याच्यात हे म्हणायचंय की अर्चना मॅडम बोलायचंय तुम्हाला? अर्चना मला हे सांगायचंय की अमृता मॅडमने खूप सोपं करून सांगितलं की ज्याला वाटतंय की मला समजलं, पण हे ज्ञान इतकं आगाध आहे की ते आपण एका जन्मात तरी समजून घेऊ शकत नाही. हे इतकं आगाध ज्ञान आहे की त्यातलं एक तुम्ही म्हणता तसं सागरातल्या बिंदूतला बिंदू सुद्धा आपण समजू शकलेलो नाहीये असं. अर्चना मॅडम, हा अर्थ समजलाय, हे समजलंय, पण ते वाक्य प्रूव्ह करायचंय. तुम्हाला लक्षात नाही आलं प्रॉब्लेम काय आहे? येस, हे मी सगळं माझ्या फील्ड समजतंय मधलं एक की, उदाहरण देते. हे सगळं समजतंय, पण त्या वाक्याचा सत्यार्थ प्रूव्ह करायचा हा आहे. हा एक्झॅक्टली.
एक उदाहरण देते माझ्या फील्डमध्ये. अंजली कोळपकर मॅडम बोलायचे काही? हो, म्हणजे मला असं म्हणायचंय की आता मॅम आपल्याला जे सांगतात नॉलेज, तर मॅम एक पॉइंट सांगतात, आपण त्याच्यावर प्रॅक्टिकली फॉलो करतो. पण मॅम त्या पुढचे स्टेप्स लगेच सांगत नाही आपल्याला. तर मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं समजलंय. तर अजून आपल्याला खूप काही शिकायचं असतं. म्हणजे येस, असं कनेक्शन तुमच्या चांगलं सांगितलं. बोलण्याचा अर्थ आहे, मला असं वाटतं. म्हणजे थोडं मी जवळ प्रॅक्टिकल आलात हा, अंजली मॅडम, कनेक्शन तुम्ही चांगलं थोडं जवळ सांगितलं. मॅम आलात. हो. मॅमला खूप काही सांगायचं आहे अजून आपल्याला. पण आपण त्यातून एकच पॉइंट शिकलोय, किंवा एक तुम्ही म्हणलं समुद्रातलं एक म्हणजे वाळूचा ऐका, कण जवळ शिकलोय. आलाय तुम्ही अंजली मॅडम, जवळ आलेला आहात तुम्ही. मी जो अर्थ समजला तो त्याच्यात तुम्ही जवळ आलात. बरोबर आहे ते. तर आता मी सांगते, तो बरोबर आहे की नाही सांगा अमृता मॅडम. सगळ्यांनी ऐका, मी हे वाक्य प्रूव्ह करते. समजा आता अंजली मॅडम म्हणतात, म्हणजे आपण ते 5 आंधळ्यांची गोष्ट आपल्याला माहितीये. आणि तो काय करतो, शेपटीवरनं फक्त हत्तीचं हत्तीने वर्णन. हाडतो आणि म्हणतो, ओ काय साप आहे, साप आहे. कान बघणारा काय म्हणतो, ओ मला समजलं कोण आहे, समजलं कोण आहे, हे सूप आहे, सूप आहे. मग हे सगळे वेडे आहेत ना म्हणणारे. हो, मला माहिती, मला समजलं कोण आहे तो प्राणी. म्हणून त्याला काही समजलंच नाहीये. कळला का अर्थ, श्रद्धा मॅडम? आणि हा आता हा जो म्हणतो ना ओके. मला काही समजलं नाही बाबा, शेपटी फक्त बघून किंवा काही, म्हणजे आता मी सुद्धा काही कार्यक्रम अटेंड करते ना, माधुरी मॅडम असतील तर समजेल. आहेत का माधुरी मॅडम? तर फ्लावर रेमेडी. हो आहे. हा, तर त्या फ्लावर रेमेडीले ना इतकं काही काही काथ्याकूट करतात, इतकं ते एक सर सांगत असतात. त्या मॅडमनी काही सांगितलं की हे त्यांचं ज्ञान पाजळतात, त्यांनी काही सांगितलं की हे त्यांचं ज्ञान पाजळतात. मान्य आहे त्यांना खूप ज्ञान आहे, पण आधी शांत चित्ताने सगळं बघून घ्यावं ना. मग आपल्याला बाबा हे जो गप्प बसून ऐकत असतो ना, तो खरंच समजवण्याच्या प्रोसेसमध्ये असतो. कारण मला अमेरिकेच्या टीमला जाताना आम्हाला असे काउन्सिलर दिले होते त्या टीमने, की तुम्ही आधी ज्यांनी कोर्स केलाय, हे स्कॉलरशिप घेतलीये, त्या काउन्सिलरला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते विचारू शकता वगैरे. तर मी त्याला, माझ्या मेंटॉर सिंगापूरचा होता तो, त्याला मी म्हंटल की मला या कोर्स मधनं मॅक्सिमम माझी प्रगती झाली पाहिजे, तर मी काय काय केलं पाहिजे. मी असा प्रश्न त्याला विचारला. त्यांनी मला उत्तर एकाच ओळीत दिलं. आणि तेच या वाक्याचा अर्थ तसा, थोडाफार तसाच आहे. तो मला म्हणाला, तुला जास्त शिकायचंय, तुला जास्त आउटपुट हवंय ना, तर मग यू जस्ट ऑब्झर्व रादर दॅन टॉकिंग. हा एक त्यांनी मंत्र मला दिला, की बोलायचंच नाहीये, ऑब्झर्वर मोडला जायचंय, तरच तू जास्त शिकशील. आणि दुसरं त्यांनी मला एक मंत्र दिला, तुला स्वतःची डेव्हलपमेंट हवी आहे ना, तुझ्यात बदल पण हवाय. म्हणजे मी म्हटलं, तर मला जास्त शिकायचं आहे आणि माझ्यात जास्त बदल घडवायचा आहे. तर तो म्हटलं, तुला जास्त बदल घडवायचा आहे ना, मग तू मिक्स विथ डायव्हर्सिफाईड पीपल. आपण काय करतो, आता ती वर्ल्ड वाईड टीम होती आणि मग आता इंडियन बरोबरच राहणार, किंवा इंडियाच्या जवळ नेपाळी, किंवा आपलं काय म्हणायचं, म्यानमार, आपण असं बघतो. तर तो म्हटला, तुला जे आपल्यासारखे वाटतात ना, म्हणजे आपण पण काय करतो बघा ग्रुपमध्ये, आपण आपल्यासारख्या व्यक्तींना जास्त ठेवतो, आपली मैत्री होती, आपलं बोलचाल होतं. तसं न करता एकदम आपल्याला जे विचित्र लोक वाटतात ना आपल्यापेक्षा, त्यांच्यावर राहिलं पाहिजे ना आपण, तरच आपण डेव्हलप होतो, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे मिक्स विथ डायव्हर्सिफाईड पीपल, म्हणजे तू वेगळ्या वेगळ्या, तुला जे सिमिलर नाही, तुझ्या मनाला जे पटणार नाही, त्यांच्या बरोबर राहा, त्यांच्यात मिक्स हो. पण ते नाही मी करू शकले. मी खरंच सांगते, मी मान्य करते, तिथे मी फेल झाले, माझी लिडरशिप क्वालिटी तिथे फेल झाली. आणि हे सगळं इंडियन मधला हा अवगुण आहे. कारण कारण ना इंडियन, कारण ना मॅडम, त्यावेळेला तुम्हाला कम्फर्ट झोन मधनं बाहेर यावं लागतं. तुम्ही जे आता हा डायव्हर्सिटी द्या, करेक्ट. आणि त्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर यायला आपण खूप किचकिच करतो. नाही मॅडम, म्हणजे कल्पना करा, हा, बाकीचे सगळे कम्फर्ट झोन ड्रिंक्स घेणारे तुटला की असतील, हा हा बाकीचे, मी सांगते तसं की आहे. ओपनली, बाकीचे जर हा सगळे ड्रिंक्स घेणारे असतील, तर मी हा नाही तिथे हो, ऍडजस्ट नाही नाही करू शकत. नाही नाही, हे मॅडम कसं आहे, हे व्हॅल्यू प्रिन्सिपलशी कनेक्टेड आहे. तुम्ही जे आता नाही ड्रिंक्सचं नाही नाही, म्हणताय ते. पण मग कसं होतं, मिक्सिंग होतं ना, मिक्स विथ नाही नाही, ठीक आहे ना, डायव्हर्सिफाईड आपण पीपल. आपण त्यावेळेला कॉकटेलच्या ऐवजी मॉकटेल घेऊन मिक्स होऊ शकतो. पण काय होतं, कम्फर्ट झोन मधनं बाहेर हो, यायला ते तर खूप आहेच कठीण आहे, पडतं. ते असं. पण आहे. आणि हा इंडियनचा अवगुण आहे. मग माझ्या नंतर हा, लक्षात आलं ना, असेल की ना ते इंडियन कल्चर नाही वाईज. मिक्सअप होऊ शकत.
इंडियन नाही मिक्सअप होऊ शकत. दुसरा हा इंडियनचा अवगुण टॉकेटिव्ह, इंडियन नेहमी टॉकिंगच्याच मोडला असतो, हो ऑब्झर्वेशन हो असतोच. हा हा आणि बरोबर. ती लोक हुशार असतात, त्यांनी हम्म इंडियनचं ऑब्झर्वेशन केलंय म्हणून त्यांनी हम्म मला तो मंत्र दिला होता. बरोबर म्हणजे बरोबर तो बरोबर. शार्प होता बघा ना, एका वाक्यात सांगणारा मला. आपण केवढं काय 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 सांगत बसलो असतो. आणि शिक्षक बरोबर पेशंट त्यामुळे तर जास्तच. बरोबर. आणि तो व्यावसायिक होता, हा आणि तो इंटरनॅशनल हे होता, हा बिझनेस. त्यामुळे त्याला बरोबर. त्या कंट्रीच्या लोकांचा अभ्यास या लोकांचा असतो, आणि त्या हम्म कंट्रीच्या लोकांबरोबर ते तसे तसे वागतात. तर बरोबर. ते फेलच गेले त्या लिडरशिप क्वालिटीला. मी नाही मिक्स होऊ लागले, कारण मग तुम्ही म्हटला व्हॅल्यूज पण नाही मला बिघडवायच्या, कम्फर्ट झोन मधनं सुद्धा यायचं नव्हतं. फार वेगळे वेगळे अनुभव आहेत माझे, त्या लाईफ लर्निंग्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यातून मला कळलं की नाही, काही गोष्टी मला करता येत नाहीत. आणि बाहेर सुद्धा तुम्हाला वाटते ना, मी एवढी बाहेर मी एकही शब्द कोणाशी बोलू शकत नाही, लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या जर मी ह्याच्यात गेले ना, मी आपली शांत बसते, मी नाही मिक्सअप होऊ शकत, मी नाही एखादं. आणि माझी अशी सवय नाही की हा विषय काढा आणि लगेच बोलायला सुरुवात करा. बाकीचं कसे मार्केटिंग सुरू करतात स्वतःच. काल पिरॅमिडला येताना बघितलं की सगळं तसं नाही होऊ शकत. मी कधीही कुठेही गेले तरी मी कोणालाही आपलं कार्य सांगू शकत नाही. मी योग्य व्यक्ती बघते, मग त्याला गरज असेल तरच बोलते, त्यांनी काही विषय काढला तर. बरं चला, विषयांतर होते. तर अमृता मॅडम, तो बरोबर आहे का अर्थ? म्हणजे हत्तीची कहाणी, आंधळ्याची कहाणी, 5 आंधळ्यांची कहाणी. मग हे जो म्हणतो मला समजलं, त्याला काहीच समजलेलं नसतं. या वाक्याचा अर्थ असा आहे की तो म्हणतो मला समजलंय, पण त्याला हेच माहिती नाही की केवढं आगाध ज्ञान आहे, आणि तू समजलं सगळं म्हणतोय, पण तुला हे समजलं नाही. अरे बाबा, तुला काय न समजलेला कोठा तो अजून खूप आहे. तुला न समजलेल्या गोष्टीच समजल्या नाहीत, असंच अर्थ आहे ना. हो, एक थोडक्यात सांगेन. हा, याच्याशीच रिलेटेड म्हणजे असंच आहे ते, की थोडक्यात काय, आपण एखादी गोष्ट आपल्याला समजलं म्हटलं की आपला विषय तिथं संपून जातो म्हणजे काय, आपण परत त्याच्यावरती विचार करत नाही किंवा जाणून घ्यायला जात नाही. कारण आपण समजून जातो की मला आता हे समजलंय सगळं, म्हणून त्याच्यावर अभ्यास करायला जात नाही, काहीच करायला जात नाही. पण जेव्हा आपण आपल्याला समजत नाहीये किंवा समजलेलं नाही म्हणतो, तेव्हा समजण्यासाठी म्हणून आपण काहीतरी प्रयत्न करतो किंवा त्याच्याबद्दल आणखीन काही वाचतो, शोधतो. तेव्हा ते समजून घेण्यासाठी, समजलं नाही म्हणून आपण त्याचा शोध घेतोय. आणि तो शोध घेतल्यानंतर ना आपल्याला कळतंय किंवा जाणवतंय की आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की हे मला एवढं येतंय, मी एवढी डिग्री घेतली, मी एवढं केलंय. खरं बघितलं तर अजून अथांग सागर आहे, त्यातला थेंब सुद्धा मला कळालेलं नाही. हे कधी कळतं? जेव्हा मला समजलेलं नाहीये म्हणून आपण जेव्हा अभ्यास करायला घेतो, अभ्यास करतो तेव्हा. थोडक्यात सांगायचं तर आधी, म्हणजे मी बायोटेक्नॉलॉजीला जाण्याआधी शरीराचे अवयव हे सगळं माहिती होतं. डीएनए ऐकून माहित होता, केवढा आहे, काय आहे, हे काही माहिती नव्हतं. पण जेव्हा ते शिकायला गेलो, त्याच्यानंतर कळालं की आपल्या शरीरामध्ये ट्रिलियन सेल्स, 10,000 ट्रिलियन सेल्स असतात, म्हणजे पेशी असतात. त्या पेशीच्या मध्ये एक न्यूक्लियस असतो, जो की सुईच्या टोका एवढा पण आपण नाही म्हणू शकत त्याला, एवढा छोटा असतो ऍक्च्युअल मध्ये तो. आणि त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम असतात, 22 जोड्या क्रोमोझोमच्या. त्या क्रोमोझोमच्या आतमध्ये डीएनए असतो, आणि त्या डीएनएच्या आतमध्ये 33,000 जीन्स असतात, जनुक ज्याला म्हटलं जातं. ती जीन्स असतात, आणि त्या प्रत्येक जीनच्याही आतमध्ये आणि केमिकल रिॲक्शन होतात, ज्याला आपण हार्मोनल चेंजेस म्हणतो. तर हे जेव्हा बारीक बारीक बघायला चालू केलं, तेव्हा कळलं की हे अजून काहीच नाहीये, अजून त्याच्याही आतमध्ये काहीतरी गूढ आहे, जे की अजून कोणाला कळलंच नाही, माहितीच नाही, किंवा शोधच लावू शकले नाहीयेत, किंवा आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये त्याचा उल्लेख सुद्धा नाहीये. जो की आता क्वांटम फिजिक्समध्ये काय काय गोष्टी हळूहळू बाहेर पडायला लागल्या. म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल आपल्याला 1% ही गोष्ट माहिती नाहीये, अजूनही 1% पण माहिती नाही. एवढ्या गोष्टी आपल्या आतमध्ये, म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी, नुसतं आपल्या आतमध्येच नाही, ब्रह्मांडामध्ये पण. तर हे जेव्हा आपण कळतं, आपल्याला जाणवतं की अजून आपल्याला 1% पण ज्ञान झालेलं नाहीये, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला ज्ञान झालंय की आपल्याला काहीच कळलेलं नाहीये, हे खरं ज्ञान झालंय. अजून आपल्याला खूप ज्ञान मिळवण्याची गरज आहे, किंवा चेतना वाढवली तर आणखीन त्या लेवलचं ज्ञान मिळेल, हे कळतंय. तर त्याच्यात हत्तीचं उदाहरण तर एकदम परफेक्ट आहे, की जसं आपण ज्याला हात लावतो त्याप्रमाणे ते आहे म्हणणं, हे आपला स्वभाव म्हणा, किंवा तेवढ्या लेवलची चेतना. आणि जेव्हा आपण ती वाढवू, की
नाही, ह्याला हात लावल्यावर ह्याला शेपटीच म्हणजे ब्रश सारखं वाटतंय, ह्यानं हात लावल्यावर ह्याला चुपासारखं वाटतंय. सगळ्यांना वेगवेगळं वाटतंय, म्हणजे काहीतरी आणखीन आहे, अजून बघितलं पाहिजे. हा जर विचार येत असेल ज्ञान मिळवण्याचा, ऑब्झर्व करण्याचा, तर खरं ज्ञान झालंय, हे त्यातनं थोडक्यात म्हणायचंय. हे सगळे शब्द किंवा हे श्लोक थोडे कॉम्प्लिकेटेड आहेत समजण्यासाठी. जसेच्या तसे वाचायला गेलं आणि आपण याच्या आधी ग्रंथ जे वाचले ते असेच वाचलेत, त्यामुळे ते आपल्याला कळलेच नाहीत कधी. आणि आता कळवून घ्यायची वेळ आली आहे म्हणून आपण हे अभ्यास करतोय. तर आणखीन एक इथं म्हणजे त्याच्याशीच रिलेटेड किंवा आपल्या त्या ऊर्जेशी, त्या चेतनेशी रिलेटेड एक श्लोक सांगितला केनोपनिषदामध्ये. तद्वाचा नभुदित्तम येन वाग्भ्युद्यते यन्मनसा न मनुते येनार्हुमणो मतम यच्चक्षुषा न पश्यती येन चक्षुंशी पश्यती. म्हणजे ज्याला शब्दांनी व्यक्त करता येत नाही पण ज्याच्यामुळे शब्द व्यक्त होतात, ज्याचा मनाने विचार करता येत नाही पण ज्याच्यामुळे मन विचार करते, ज्याच्यामुळे डोळे पाहतात पण ज्याला डोळे पाहू शकत नाहीत, ती ती शक्ती ब्रह्म काय ज्याला नाव आपण देऊ ते आहे, जे याच्या सगळ्याच्या मागं कार्य करते. ते असल्याशिवाय ज्याला आपण साक्षी म्हणू किंवा काय ती चेतना म्हणू, ऊर्जा म्हणू, ब्रह्म म्हणू, परमात्मा म्हणू, आत्मा म्हणू, ते ते हे सगळं आहे. ते असल्याशिवाय बाकीच्या कुठल्याच गोष्टींना काहीच उपयोग, कुठल्याच गोष्टीचा उपयोग नाही आहे भौतिक आयुष्यामध्ये सुद्धा. तर त्यामध्ये त्यांनी हायझेनबर्गच्या अनिश्चिततेच्या नियमामध्ये तेच सांगितले की तुम्ही एकाच वेळी सूक्ष्म कणांच्या ज्या काही हालचाली होतात किंवा त्याचा जो वेग असतो, त्याचं जे ठिकाण असतं, ते आपण 100% अचूकपणे मोजूच शकत नाही. तेवढी आपली क्षमताच नाहीये, चेतनाच नाहीये. आणि क्वांटम जे फील्ड आहे त्या जगाचं पूर्ण वर्णन जर करायचं झालं तर भौतिक शास्त्राच्या भाषेमध्ये त्याला वर्णन करण्यासाठी शब्दच अस्तित्वात नाहीयेत. ते शब्दात व्यक्त करणं अशक्य. तर हे सगळे म्हणजे ठराविक शास्त्रज्ञांची जी नावं सांगते, हेझनबर्ग म्हणा, फेनमेन किंवा नेल्स बेरी, आणखीन आहेत शोरिंगर, हे सगळ्यांनी क्वांटमशी रिलेटेडच शोध लावलेत. किंवा आता ते डबल स्लिट एक्सपेरिमेंट, ते जेव्हा बघू तुम्ही नक्की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा 2-3 वेळा परत परत ती व्हिडिओ बघा. युट्यूबवर खूप व्हिडिओ आहेत, इंग्लिश आहेत, हिंदी आहेत, मराठीमध्ये आहेत. ते तेवढे डिटेलमध्ये आणि व्यवस्थित नाही आहेत, त्यामुळे मी मराठीवाला रिकमेंड करणार नाही. हिंदी बघा, हिंदीमध्ये आहेत खूप चांगले. ते बघितल्यावर थोड्या या गोष्टी कळतील. आणि सगळ्याचा बेस, क्वांटम फिजिक्सचा सगळा बेस आहे तो डबल स्लिट एक्सपेरिमेंटवरती. आणि त्या डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये वेव्ह आणि पार्टिकल, वेव्ह म्हणजे काय, तरंग, आणि पार्टिकल म्हणजे कण, ह्याच्यावरती अवलंबून आहे आणि त्याच्यावर आधारित आहे. तर या केनोपनिषदामध्ये यक्ष म्हणजे ज्याला आपण ब्रह्म पण म्हणू शकतो, याच्या म्हणजे गुरु शिष्यांच्या संवादामध्ये ते यक्षाशी रिलेटेड आहे. तर त्याच्यात पुन्हा अभिमान, अहंकार, जे की मगाशी नूतन मॅडमनी उल्लेख केला की या भावनाही खूप कारणीभूत आहेत हे सगळं समजून घ्यायला, उमजून घ्यायला. आपल्याला काय समजलं म्हणायला, नाही समजलं म्हणायला, ह्या भावना पण तितक्याच कारणीभूत आहेत. आपण कुठल्या भावनेत आहे. सरेंडरनेस तर खूप महत्वाचा आहे. जर तिथं अभिमान आला, अहंकार आला, तर आपण नाही वरच्या चेतनेला पोचू शकत. असाच अभिमान शिष्यांमध्ये आला आणि त्यांनी प्रश्न विचारला, त्याच्यावर यक्षाने उत्तर दिलंय केनोपनिषदामध्ये. त्याच्यात त्यांनी काही एक प्रश्न विचारला, त्याच्यावर त्यांनी उत्तर असं म्हणजे हे सगळं मी आता घेत नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. मी डिटेल ब्रेक सांग. करते जरा, हा, का मी रेकॉर्डिंग अपलोड करतेय ना, तर कालचे 2 व्हिडिओ दिसत आहेत तुमचे. सुलक्षणा म्हणून 2 वेगळे रेकॉर्डिंग केलेत का? नाही, मी तर एकच केलं होतं, पण माझं ना नेट चाललं गेलं होतं. त्यामुळे मग माहिती नाही काय झालं हा, ते. मग किती वेळ घेतलं साधारण तुम्ही अमृता म्हणून? 2? 1 तास. 40-45 मिनिटं झालं असेल, कारण पहिले हो 5 का? मिनिटं तर कारण 2 पूर्ण होते. व्हिडिओ रेकॉर्डिंग दिसत आहेत मला, त्यामुळे गोंधळ झाला. ठीक आहे, बघते. हम्म. हा, हो. करा सुरू. 1 तासापेक्षा कमीच झालंय. हा, ठीक आहे. तर यक्षाने त्याला उत्तर दिलं होतं, जे की उपनिषदामध्ये 34 श्लोक आहेत टोटल. त्यातले पहिले 12 श्लोक आहेत ते यक्षाच्या उत्तराशी रिलेटेड आहेत. त्याच्यात हेच सांगितलं की भावना पण महत्वाच्या आहेत. सरेंडरनेसमध्ये असू तर आपण पुढच्या चेतनेला जाऊ शकतो. जर अहंकारामध्ये, अभिमानामध्ये आलो तर काय होऊ शकतं, याचं उदाहरण त्यांनी दिलं की यक्षानं एक त्या अभिमान आलेल्या, म्हणजे अभिमान कोणाला आला, परत इथं पंचमहाभूतांचा उल्लेख केलाय. अग्नी, वायू ह्यांना अभिमान आला. तसं बघितलं तर एक गवताची काडी यक्षाने त्याच्या समोर ठेवली. कोणाच्या समोर ठेवली? अग्नीच्या समोर ठेवली. आणि त्याला सांगितलं, तुला इतका अभिमान आहे ना की तू काहीही उद्ध्वस्त किंवा बेचिराग करू शकतोस, तर ही एक गवताची काडी ठेवतोय. अग्नीला गवताची काडी जाळण्यासाठी कितीसा वेळ लागणार आहे तसं बघायला गेलं तर. पण तो अग्नी त्या गवताच्या काडीला धक्का सुद्धा लावू शकला नाहीये.
तिथं त्याचा जो अभिमान आहे तो त्या यक्षाने दाखवून दिला. इथं यक्ष म्हणजे तुम्ही ब्रह्म किंवा ती चेतना किंवा जो परमात्मा, ती ऊर्जा, ती शक्ती असं समजू शकता. आणि मग वायूला पण तेच सांगितलं, वायूला पण अभिमान आला होता. तेव्हा त्याच्यासमोरही तीच एक गवताची काडी ठेवली आणि सांगितलं की तुझ्याकडे एवढी ताकद आहे ना, जसं की आपल्याकडे वादळ वगैरे आल्यावर काय काय होतं ते आपल्याला माहिती आहे. एवढी ताकद जर वायूमध्ये आहे तुझ्याकडे, तर ही एक छोटीशी गवताची काडी आहे, तिला उडवून दाखव म्हणून सांगितलं. हे चॅलेंज दिलं त्या याला, वायूला. पण तो वायू त्या गवताच्या छोट्या काठीला सुद्धा हलवू शकला नाही. तर यातनं तेच सांगितलंय की ह्या भावना किंवा आपल्या ज्या वृत्ती आहेत ना, अहंकाराच्या, अभिमानाच्या, त्या सुद्धा आपल्याला चेतनेच्या पुढच्या लेवलला जायला बाधा ठरतात, अडथळा आणतात. आणि यावरनं म्हणजे इथे या अग्नी आणि वायूच्या अहंकारासाठी क्वांटम फिजिक्स रिलेटेड, क्वांटम फिजिक्सची क्वांटम फील्ड थेअरी आहे ती लागू पडते, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे जे काही कण आहेत ते स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व किंवा ताकद त्यांना नसते, हे इथं दाखवून दिलंय. की किती जरी इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन म्हटलं आपण, इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह काय चार्ज असतो त्याच्यावर, प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉन म्हणजे न्यूट्रल चार्ज असतो, दोन्ही समान असतं. हे किती जरी म्हटलं तर या कणांमध्ये स्वतःचं असं वेगळं अस्तित्व नाहीये, वेगळी ताकद नाहीये. हे त्या क्वांटम फिजिक्समध्ये याच्याशी रिलेटेड सांगायचंय. जसं की अग्नीमध्ये किती जरी ताकद आपण म्हटलं की अग्नी जर पेटला तर त्याच्यामध्ये सगळं बेचिराख करायची ताकद आहे, पण ती अग्नीमध्ये नाहीये, त्या अग्नीला चालवणाऱ्या शक्तीमध्ये. जसं की गवताची काडीही तो काही करू शकला नाही, तसं इथं हिग्स म्हणून एक शास्त्रज्ञ होऊन गेला, त्याने हिग्स फील्ड म्हणून एक डेव्हलप केलं किंवा इन्व्हेंट केलं. त्याच्यात हेच सांगितलं की हे जे कण आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनचे, ह्यांना सुद्धा स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाहीये, स्वतःची ताकद नाही आहे. हे कण जे आहेत ते त्या क्वांटम फील्ड मधनं ऊर्जा घेतात. जर ते फील्डच नसेल तर त्या कणांना काहीच अस्तित्व नाहीये, शून्य आहेत, ते काहीच कार्य करू शकत नाहीत. ना निगेटिव्ह चार्ज देऊ शकतात, ना पॉझिटिव्ह चार्ज देऊ शकतात, ना न्यूट्रल चार्ज देऊ शकतात. जर ते फील्ड अस्तित्वात आलं, हिग्स फील्ड म्हटलंय त्याला, क्वांटम फील्ड म्हणू आपण त्याला, ते जर अस्तित्वात असेल तरच ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहेत ते जिवंतपणा दाखवू शकतात. जसं मगाशी आपल्या शरीराचं उदाहरण दिलं, आपल्या शरीरामध्ये आत्मा असेल तरच आपण, डोळे जरी असतील तर बघू शकतो, आत्मा असेल तर. नाहीतर मेलेल्या व्यक्तीला जर पिक्चर दाखवायला नेलं थिएटरमध्ये तर काही उपयोग आहे का? कुठला पिक्चर आहे, काय आहे, त्याला काही कळणार आहे का? नाही, कारण त्याच्या आतमध्ये जो साक्षी, जी ऊर्जा आहे, जी ताकद आहे, जी ब्रह्म आहे, तेच अस्तित्वात नाहीये. तर ते डोळे उघडे असूनही काही उपयोग नाही आहे, कान चांगले असूनही काही उपयोग नाही आहे, कारण तो ऐकणारा, बघणारा तिथे अस्तित्वातच नाहीये. म्हणजेच ते फील्ड जे आहे ऊर्जेचं, तेच अस्तित्वात नाही आहे तिथं, तर त्या इलेक्ट्रॉन, प्रोटॉनना ताकदच नाहीये. म्हणजेच हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले कान, डोळे, नाक, याचा काही उपयोगच नाहीये जर आत्मा आपल्या आतमध्ये नसेल तर. हे त्याचं कनेक्शन विज्ञानाशी रिलेटेड आहे, केनोपनिषदामधले हे आपण बघतोय. तर फार म्हणजे सगळे श्लोक मी घेत नाहीये, जे महत्वाचे आहेत आपल्या. मॅडम, अमृता मॅडम, हा. तसही असला आत्मा तरी तसा तो कोणी तिथे नसतोच ना. तीच तर फील्ड सांगितलं ना, क्वांटम फील्ड म्हणजे किंवा ऊर्जेची काहीच नाही ना. तो पण एक श्लोक कालच्या ह्याच्यात मला वाटतं झाला ना आता सुलक्षणा मॅडम, की आता हे मी थोडस पूर्ण सांगते. भरलेलाही नाही आणि रिकामही नाहीये. हा एक श्लोक झाला ईशोपनिषदामध्ये, तो तेच सांगतोय की नाही, पूर्ण सगळ्यांना मला नाहीच आहे. एकच सांगायचंय, काही आपण चलित भाषेत वापरतो. आता मॅडमनी हे जे वाक्य वापरलं की तिथे आत्मा नाही तर कोणच नाहीये, म्हणजे काहीच नाहीये, पण हे चलित भाषेमध्ये झालं. पण आता सायन्स आपण आता जे मॅडमच्या कोर्समधनं शिकणार आहे, तिथे आपल्याला सत्य कळेल की आत्मा असू दे तर नसू देत, तिथे तसंही कोणीच नाहीये. सुरुवातीला सांगितलं त्यांनी आजच्या सेशनमध्ये, ऑब्झर्वरही नाहीये आणि जे ऑब्जेक्ट पाहतो तेही नाहीये, दोन्ही नाहीये. नो ऑब्झर्वर, नो ऑब्जेक्ट. म्हणजे आपण आता अमृता मॅडमना बघतोय, तर अमृता मॅडम ही नाहीयेत आणि आपणही नाहीयेत. लक्षात घ्या, ही सत्य पोकळी आहे. परिस्थिती आहे. हा गाभा सांगते मी त्यांच्या कोर्सचा, की ना अमृता मॅडम आहे तर ना श्रद्धा मॅडम मंगलदेंड आहेत, कोणीच नाहीये इथे. हे नाटक जसं चालू आहे पडद्यावर आणि आपल्याला कळतंय ते पडद्याच्या लाईट अँड साऊंडचा शो चाललाय. मॅडम विश्वास नाही एक बसत मिनिट मला याच्यावर. एक मिनिट कंप्लीट करूयात. आपण जसं थिएटरमध्ये बघतो, लाईट अँड साऊंड प्रोजेक्टर मागणं प्रोड्यूस करत असतो, हिरोईन पळतीये, हिरो, तिथे कोणीच नाही ऍक्च्युअली तसं.
तसंच आपलं हे सगळं चाललेलं आहे. हा आता बोला. नाही, पण हे जे तुम्ही म्हणताय ना की आपण कोणीच नाहीये वगैरे, तर त्याच्यावर थोडा विश्वास बसणं कठीण आहे. कारण आपण कळेल हात ना लावून आता, म्हणून बघतोय. तर नाही मॅडमचा नाही, कोर्स. हात हात लावून बघतो तेव्हा हाताला लागतात अमृता मॅडम ना, नाही शेजारी ना, मग बसलेल्या. तेच तर ना. मग तेच तर आता अमृता मॅडमच्या कोर्स मधनं तुम्ही जाणून इंटरेस्टिंग. घ्यायचंय. ते सायन्स इंटरेस्टिंग. आहे, मग कळेल तुम्हाला. तेच तर. म्हणून मी तुमची मनोधारणा कोर्सच्या आधी तयार करते. उठा मॅडम, श्रद्धा मॅडम 5 पार्टिकल आणि वाजता. वेव्ह. नाही नाही, उठते थांबा. उठते पहाटे उठते 5 उठते वाजता उठा. उठते उठते उठते. बोला अमृता मॅडम, बोला. पार्टिकल आणि वेव्हचं तेच उदाहरण आहे. पार्टिकल जे असतात म्हणजे कण असतात ते स्पर्श होऊ शकतो. वेव्ह किंवा वाऱ्याचा स्पर्श होतो, पण ते आपल्याला हाताला जाणवत नाही ना. म्हणजे वस्तू जे मॅटर जो म्हणतो ऑब्जेक्ट, तो नाही आहे, ते वेव्ह स्वरूपात आहे. तर आपण सगळे ऑलरेडी तरंगांच्या स्वरूपात आहे किंवा नाहीच आहे, शून्य आहे, काहीही नाही, सगळं पोकळीच आहे. 99.99% पोकळी आहे सगळीकडं. आणि मग हे समजलं तर मग मला पुढच्या सगळ्या गोष्टी पुढे पुढे जाता येतील. नाहीतर नाही जाऊ शकत आपण. कारण मग हे तुम्हाला नाहीच समजणार. आणि मग कसं काही ते पटवून द्यायचं. मी किंवा अमृता मॅडम समजा पुढचे कोर्स लॉन्च करायचे, तर हा बेस आहे सगळा. हा, चला. अशा पद्धतीने हे केनोपनिषदामध्ये बऱ्यापैकी काय म्हणू आपण, परब्रह्म यक्षानं जे काही स्वतःचं उपाख्यान केलंय, की गवताच्या काडीचं उदाहरण देऊन, तो श्लोक खूप फेमस आहे तसा. तर तिथं क्वांटम फिजिक्सची पण क्वांटम जम्प किंवा क्वांटम लीप जी म्हटलं तर त्याच्याशी रिलेटेडही श्लोक आहेत. जसं की तस्सैष आदेशो यदेत द्विदयोतो व्यद युतदा, म्हणजे विजेच्या चमकासारखी ब्रह्माची प्रभुता, म्हणजे क्षणात साक्षात्कार होणं किंवा नसणं. जसं वीज वीज हे उदाहरणही म्हणजे नाही सूट होत त्याला. म्हणजे मगाशीच सांगितलं की हे शब्दात व्यक्त करण्यासारखं नाहीच आहे, काही शब्द नाही आहेत अस्तित्वात ते व्यक्त करण्यासाठी. फक्त हे समजण्यासाठी म्हणून थोडंसं आपल्या बुद्धीला काहीतरी खुराक म्हणून ही उदाहरणं आहेत, की समुद्राच्या लाटा काय आणि वीज काय. तसं बघितलं तर तो क्षण हा शब्दही किंवा तो काळ, तो वेळही इतका मोठा आहे त्याच्यासाठी, की तो शब्दात सांगताच येत नाही. तसं तो जो परब्रह्म आहे, तो साक्षात्कार किंवा त्याचं साक्षात दर्शन म्हणा किंवा त्याची अनुभूती आहे ना, ती काही निमिष पण म्हणू शकत नाही. त्याच्याही कमी वेळाची जरी झाली आपली, त्याचं साक्षात्कार किंवा अनुभूती त्याची आपल्याला, तरी आपण सार्थक मिळवलं आपल्या जन्मांचं असं म्हणू शकतो. तर इथं तो श्लोक सांगितलं की विजेच्या चमकण्यासारखी ती ब्रह्माची प्रभुता आहे. जसं की वीज एका क्षणात अंधार नाहीसा करतं, पण वीज आहे ती फक्त क्षणासाठीच अंधार नाहीसा करते, परत आहे त्याचा अंधार पडतो. तसं ब्रह्माचं नाही आहे. ब्रह्माचं काय आहे की एकदा त्याचा साक्षात्कार, एकदा त्यांनी अंधार नाहीसा केला तर तो कायमसाठी अंधार नाहीसा करतो. म्हणजेच काय, अज्ञान नष्ट करतो. म्हणजे एकदा काय ते ज्ञान झालं की ते ज्ञान एकदा झालेलं जे आहे ते कायमसाठीचं आपलं जे काही अज्ञान होतं ते नष्ट करतं. तसं म्हणून म्हटलं की ही विजेची उपमा देणं सुद्धा खूप काय त्याच्यासमोर नगण्य, म्हणजे नाही ती सुटेबल विजेची उपमा. कारण वीज चमकल्यानंतर काही क्षणांसाठीच उजेड पडतो, पुन्हा आहे तसा अंधार पडतो. आता पावसाळा आपल्याला माहिती आहे, पावसाळ्यात कसं होतं. पण ब्रह्माचं तसं नाहीये. ब्रह्मानं एकदा ज्ञान दिलं, आपलं अज्ञान नष्ट केलं की ते कायमसाठी त्या आत्म्याच्या कितीतरी जन्म त्याने घेतले तरी ते कायम ते अज्ञान नष्ट होणार आहे. तर अशा पद्धतीनं इथं या क्वांटम जम्पशी रिलेटेड त्यांनी वेव्ह फंक्शन्स वगैरे आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. आता हे शब्द जरा अवघड आहेत, तसे बऱ्याच जणांना ऐकल्यावर वाटत असतील, त्यामुळे फार मी काय त्याचा आत्ता सांगत नाही. पुढच्या आठवड्यात आपण जे बघणार आहे त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ आहेत, काही एक्सरसाइज म्हणू आपण, प्रॅक्टिकली काही दृश्य बघू आपण. त्याच्यावरनं कळेल आपल्याला की डोळे काय करतायत आणि मेंदू काय करतोय आपला, आणि आपण काय काय निर्माण करतोय, काय बघतोय, काय करतोय, हे सगळं सगळं तेव्हा कळेल. मग ह्याच्यावरती केनोपनिषदावरती शंकराचार्यांनी शेवटचं एक वाक्य म्हटलंय की ब्रह्म हे जाणण्यासारखं काहीतरी नाही, तर ते जाणणाऱ्याचं स्वरूप आहे. ब्रह्म हे जाणण्यासारखं काही नाही, तर ते जाणणाऱ्याचं स्वरूप आहे. म्हणजे थोडक्यात काय, अहम ब्रह्मास्मी, काल खूप वेळा सांगितलं की 4 ब्रह्मवाक्यांची पण गरज नाही आहे समजून घ्यायला ज्ञान. एकच ब्रह्मवाक्य बास आहे, अहम ब्रह्मास्मी. तेच इथं सांगितलं शंकराचार्यांनी केनोपनिषदाचं सारांश रूपात. एक कन्क्ल्युजन एका वाक्यात करायचं तर ब्रह्म जाणण्यासारखं काहीतरी नाहीये, तर ते जाणणाऱ्याचं स्वरूप आहे. म्हणजेच परत अहम ब्रह्मास्मी ही कन्सेप्ट येते. तर आजचं हे केनोपनिषदाचं इथंच थांबवते. बाकी
उद्या कोणाचं नसेल तर मग उद्या पण कंटिन्यू करू आपण. अजून एखादं उपनिषद विज्ञानाशी रिलेटेड घेता येईल आपल्याला. तर खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळेजण सहभागी झालात या सगळ्या डिस्कशनमध्ये आणि ऐकण्यासाठी. त्यासाठी तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि मॅडमचे पण, आपल्या विहंगमचे पण खूप खूप धन्यवाद. मॅडम एक प्रश्न होता. हो, विचारा. ते तुम्ही कोणते व्हिडिओ बघायला सांगितले मगाशी? डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणून आहे. म्हणजे काय सर्च करायचं युट्यूबला? हेच टाकायचं, डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ओके ओके. मी चॅट बॉक्स मध्ये लिहिते ते. हा लिहा म्हणजे सगळ्यांनाच समजेल. हे तुम्ही हो आहे मॅडम घेणार त्यांच्या कोर्समध्ये सांगतील समजून. तसंही हे तुम्ही फक्त बघून काही बघून कळणार ठेवा. नाही तुम्हाला. बघून ठेवा फक्त. हा बघून ठेवलं तर ठीक आहे. हो. कारण ते एक पहिल्यांदा फक्त बघितलं ना तर ते कळायला थोडंसं आपल्या मनाला समजून घ्यायला, विश्वास ठेवायला अवघड जातं. म्हणून आधी 2-4 वेळा बघून ठेवा ते. थोडाफार बघितलं. विश्वास ओके आता ओके. मी थोडं सर्च केलं, वेव्हज आणि पार्टिकल्स आणि ॲटम्स आणि सब ॲटम्स आणि डिस्टन्स आणि थेअरी बरंच आहे काही. एक तर मी सायन्स बॅकग्राऊंड नाहीये माझं, त्यामुळे त्यातलं फक्त एकच फोकस चॅलेंज. करा. पार्टिकल आणि वेव्ह ह्याच फक्त पार्टिकल अँड वेव्ह. या गोष्टीवरती फोकस करा. हो, बाकीचं ते बघितलं डिस्टन्सवर मी जाऊ मगाशी. नका. डिस्टन्सवर गेलं तर ते हा, फार अवघड होईल फार अजून. अवघड. ओके ओके. कारण माझं सायन्स बॅकग्राऊंड नाही ना, कॉमर्स आहे माझं, त्यामुळे मला हे म्हणजे आता मॅडम म्हटल्या त्याच्यावर पहिल्या फटक्यात विश्वास ठेवणं म्हणजे अर्थात आहे, म्हणजे असणारच आहे ते, पण माहिती नसतं ना आतापर्यंत, हे काही माहितीच मॅडम नाही. तुम्ही ऍटलीस्ट कॉमर्स तरी आहेत, पण ज्यांच्याकडे तेही नाहीये त्यांनी काय म्हटलं पाहिजे म्हणजे विचार करा फक्त. हो ना, फारच कठीण विषय घेताय आमच्या शिरायला डोक्यात. ह्याच्यासाठी उत्तर नूतन मॅडमने दिले, सरेंडरनेस. या बरोबर आहे. मॅडम उद्या घेऊ शकता तुम्ही, उद्या कोणी नाहीये. चालेल, मग उद्या एक उपनिषदाचं घेऊ आपण. चालेल. मॅडम अवघड विषय सोपा करून जरा सांगताय. थोडस कुठेतरी तुम्ही चांगलं सांगताय, थोडस कुठेतरी घुसतंय. सुरुवात मी एखादा प्रयत्न तरी point करते. माहित नाही सगळ्यांना सगळं कळेल कितपत, म्हणजे प्रयत्न करते, बघूया. नाही, तुम्ही करू शकाल मॅडम. आमची चेतनेची पातळी तेवढी आहे का हे आम्हाला जज करायचंय आहे आता. आहे आहे म्हणूनच जज आलंय ना करायचंय. तुमच्यापर्यंत. आहे म्हणूनच आले. ते आता 3 ऐकायची तरी तारखेला, क्षमता आहे. हो 3 तारखेला कळेल ज्याचं त्याला, असं म्हणते. 3 आणि तारखेला मग नाही, 7 नाही तारखेला. ते कळल्यानंतर अजून किती करायचंय हे कळेल ज्याला त्याला. मी खरंय. तुम्हाला आणि एक लिंक देऊन ठेवते. ते एक्सपेरिमेंट, डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट किंवा अजून काही बघणार असेल तर एक हिंट देते, त्या अनुषंगाने बघा. आता तुम्हाला मी काय बोलले हा. ते समजलं नाही, की बाबा तुम्ही पण नाही, अमृता मॅडम हो पण हो नाही, कोणीच नाही. हो हो तर एक लक्षात घ्या. आता समजा अमृता मॅडमच्या मागचं चित्र आहे ते आबोली कलरचं आहे, बरोबर. हा. आता आपण याला आबोली का म्हणतो, तर आपल्याला शिकवलंय तसं म्हणून म्हणतो, बरोबर. आबोली रंग शिकवलाय म्हणून. आपल्याला जर बरोबर. काळा शिकवला असता तर हा आपण हा तो काळाच म्हटला असता. हा एक राईट. भाग सगळ्यांनी लक्षात ठेवा ओके. समजण्यासाठी. म्हणजे हा हा हा. प्रोग्राम आहे आपल्या ब्रेनवरचा, बरोबर. की ओके. नाही हा आबोली कलर आहे, हा सूर्य आहे, हा हम्म. प्रोग्राम आहे. म्हणून आपण त्याला सूर्यच म्हणतो. मग सूर्य कसा कसा आहे, अमृता मॅडम म्हटल्या फुफ्फुस, यकृत, आपण शिकलो म्हणून आपल्याला वाटतं तो तसा आहे. तर हे एक लक्षात ठेवा, की आबोली कलर आहे, आपल्याला शिकवलं आहे, आपल्यावर प्रोग्राम केला आहे, म्हणून आपण ते म्हणतो. ओके. तसा तो नाहीये, काळा सुद्धा असेल. किंवा मी रंगांचं सांगितलं, हा आबोली कलर ऍक्सेप्टच करत नाही, तो फेकून देतो. बाकी ओके. सगळे कलर तो ऍक्सेप्ट करतो. आणि आपण म्हणतो तो आबोली. किती चुकीचं आहे, तेव्हा ऍक्सेप्ट सुद्धा करत नाहीये. मग हे पहिला, की प्रोग्राम जसा आहे तसंच आपल्याला दिसतं, भासतं किंवा आहे म्हणतो. दुसरं, समजा आता मी चष्मा घातला, काळा चष्मा घातला किंवा हिरवा घातला. हिरवा चष्मा आता घातला, आता माझा डोळा कसा झाला, हिरवा झाला डोळा, हिरवा. बरोबर. ओके ओके. आता मला हिरवच दिसणार आहे. अमृता मॅडम ही हिरव्या दिसणार आणि चित्र पण हिरवं दिसणार. मग हा डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट एक्झॅक्टली असाच आहे. मग आपला डोळा हा चष्मा आहे हे सगळं बनवणारा. मला एक आता तो विचारायचं आहे. आबोलीच का दिसतो सगळ्यांना, मग आपण म्हणतो अमृता मॅडम म्हणजे अशाच आहेत दिसायला, मग अच्छा. सगळ्यांना सेमच दिसतं. कोणाला हिरव्या आणि कोणाला काळ्या नाही दिसत. असं का मग? म्हणजे मगाशी तुम्ही म्हटलं मग हात लावला तर दिसतं नाही, कसं
मग हा आपण हा म्हणू असं कसं डोळा प्रोड्यूस करतो. ज्या क्षणाला अमृता मॅडमना बघतो, मग हम्म, मंगल हम्म, मॅडमना तशाच कशा दिसतील, सुजाता मॅडमना तशाच कशा दिसतील, श्रद्धा हम्म. मॅडमना तशाच कशा दिसतील. तर हा डोळ्यांना प्रोग्राम दिलाय हो नियतीनी. अच्छा अच्छा, ओके. हा म्हणजे गर्भात ज्या वेळेला फलित होतं त्यावेळेला हम्म. डीएनएच्या प्रोग्रामनीच बनणार ना ओके सगळं. ओके ते ओके, हा 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 प्रोग्रामच हा. आता बदलायला लागलेत, लक्षात घ्या. अच्छा, ओके. हा, आता म्हणून मग जरा ते काहीतरी. गर्भ पण बदलायला लागलेत आणि ओके म्हणून ओके आपणही ओके. बदलायला लागलोय. हा 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 हा. हे ओके. सगळं समजून घ्यायचं झालं ना पुढं खूप खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग आहे, आहे. खूप खूप इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग हा कारण मग त्यानेच हा. आपली चेतना वाढणार आहे. म्हणून ओके ओके. कोशिश आपण करायची. हा हा काही हा, अवघड ओके नसतं. आपण ओके हळूहळू जाऊ ओके ओके. शकतो. 10 वेळा तेच हा तेच हा, बघू शकतो. 2 वर्ष राईट. तिथे लावू शकतो. पण करायचा हम्म, प्रयत्न. बरोबर. हा. मॅम प्राण्यांचं पण उदाहरण होऊ शकतं. कसं हो प्राण्यांना सुद्धा सगळंच की हो. वेगवेगळं दिसतं ना. हो. आणि त्यांना प्राण्यांची कलर चेतना आपल्यापेक्षा तसं बघितलं तर काही गोष्टीत Higher आहे. आता जसं कुत्र्याला भूकंप व्हायच्या आधीच ओरडायला लागतो तो. तसंच आहे ते. मांजरांना आज कळतं कोण कसं आहे. मॅडम एक लहान मध्ये बाळांना पण थांबवते. कळतं कोण कसं आहे. लहान बाळं बघा ओळखतात ऊर्जा. काहींकडे लगेच बाळ चुप्प बसतं. काहींकडे लगेच रडायला लागतं. ऊर्जा कळतात त्यांना. हा बोला मॅडम. आजच एक इन्व्हेन्शन बघितलं, एक इन्स्ट्रुमेंट छोटंसं एक डिव्हाइस आलंय, जे की कुत्र्याला पट्टा घालतात ना गळ्यात, त्या पट्ट्याला लावलं तर कुत्रं भुंकत असतं जनरली, बरोबर. आणि आपण समजा मराठी भाषा बोलतोय, हिंदी बोलतोय, इंग्लिश कुठली लँग्वेज आपण बोलतोय ते, तर ते डिव्हाइस जे आहे ते कुत्रं जे काही सांगतंय बोलतंय, त्याला काय हवंय काय नको आहे काय बोलायचं आहे त्याचं कन्व्हर्जन करतंय आपल्या भाषेमध्ये. आणि ते डिव्हाइस कनेक्ट होतंय आपल्या मोबाईलला, जसं की स्मार्ट वॉच असतात ना ओके. मोबाईलला कनेक्टेड, तसं ते हा हा, डिव्हाइस कनेक्ट होते आपल्या मोबाईलला. आणि ते कुत्रं काय ओके. म्हणते, कुत्रं मांजर जे काही पेट्स हम्म, अॅनिमल्स जे आहेत पेट अॅनिमल, ओके. त्यांचं ते भाषा समजणारं डिव्हाइस आलंय, ते आजच बघितलं मी. अच्छा, ओके. तर टेक्नॉलॉजी. ऍप बापरे. हे पण आहे का ना आलं? मॅम. हे का आलं सांगते मी सगळ्यांना. हे का आलं बाजारात? का तर आता आपल्याला सगळं समजून घ्यायचंय ना. आपल्याला त्यांच्याही भाषा शिकून घ्यायच्यात आणि त्यांचं सुद्धा सगळं ज्ञान आपल्याला हवंय म्हणून ते आलेलं आहे. आणि ज्यांच्या चेतना वाढल्यात त्यांना ऑलरेडी समजतंय कुत्रे, मांजरे, वनस्पती काय बोलतायत हेही समजतंय. वनस्पती सुद्धा बोलतात. आणि हायर चेतनेत हे कळतंय लोकांना वनस्पतींची भाषा, प्राण्यांची भाषा म्हणून ते डिव्हाइस आलंय. कारण ते जर कळलं नसतं तर ते डिव्हाइसही आलं नसतं. आता सविता मॅडमने लिहिलंय चॅट बॉक्समध्ये एव्हरीथिंग कंट्रोल बाय परब्रह्म. हे वाक्य चुकीचं आहे की नाही? एवढं आता अमृता मॅडमनी शिकवलं. एक वाक्य केवढं सुंदर सांगितलं त्यांनी शंकराचार्यांचं, की इथे बघणारा कोणी नाहीच आहे. अ? काय वाक्य होतं मॅडम ते? किती सुंदर वाक्य आहे ते काय? नाही म्यूट आहात तुम्ही. म्यूट आहात, म्यूट आहात. तर नाही मॅडमने आता अबोली रंग सांगितलं ना, कुणी नाही, निर्माण नाही केला तुमचं आपण. ते वाक्य काय होतं? अहम हा. ब्रह्मास्मी. जाणणारा जो आहे तो दुसरा कोण नाही आहे, तो जाणणाऱ्याचं म्हणजे स्वरूपच आहे, जाणवून देणाऱ्याचं. तो जाण जाणणारा जो. हम्म. नाही वाक्य सांगा, परत सांगा. ते मगाचं थोडं एक जाणणारा कोणी नाहीये. एक मिनिट. खूप सुंदर ब्रह्म वाक्य आहे ते हे लक्षात. जाणण्यासारखं काही नाहीये, तर ते जाणणाऱ्याचं स्वरूप आहे. हा हे वाक्य लक्षात ठेवा, लिहून घ्या सगळ्यांनी. ब्रह्म हे जाणण्यासारखं नाहीये. खूप सुंदर वाक्य आहे. इथे जर लक्षात ठेवलं ना तर मॅडम म्हटले मग वेदांत उपनिषद हे सगळं समजेल. जाणणाऱ्याचं जाणण्यासारखं काही नाही. ते तो जाणणारच जाणणाऱ्याचं आहे. स्वरूप. हम्म. ते ब्रह्म हे जाणणाऱ्याचं स्वरूप आहे. जाणण्यासारखं काहीच नाहीये, ते जाणणाऱ्याचं स्वरूप आहे. हा म्हणून म्हणजेच एव्हरीथिंग थोडक्यात कंट्रोल. आपणच परब्रह्म आहे हे हा मग एव्हरीथिंग कंट्रोल बाय परब्रह्म सविता मॅडम तसं नाहीये. असं आहे एव्हरीथिंग इज कंट्रोल बाय अस किंवा वी. वी आर क्रिएटर. हा म्हणून आता ही वाक्य बदलायचीत आपल्याला. आपणच हे सगळं डोळा प्रोड्यूस करतोय अमृता मॅडम. म्हणजे आपणच मंगलदेन काय केली, सुजाता काय केली, अमृता काय केली, श्रद्धा काय केली, ह्याचे आपणच सगळं. एक्सपेरिमेंट आपण पुढच्या आठवड्यात मी दाखवेन काही दृश्य, काही सेकंदासाठी तरी ती आपल्याला म्हणजे विश्वास ज्यांचा बसणार नाही आहे ना, त्यांचा बसण्यासाठी कारणीभूत ठरतील ती जी काही दृश्य आहेत ती. ती एक्सपेरिमेंट आपण करणार आहे. फार मोठी नाही आहे, थोड्या थोड्या वेळाची आहे, काही काही माझं एखाद्या मिनिटाची वगैरे. ते बघूनच आपल्याला कळेल की आपण कसं काय निर्माण करतोय, की आपण निर्माण करतोय का डोळा निर्माण करतोय का मेंदू निर्माण करतोय, हे तेव्हाच उत्तर कळतील आता प्रत्येकाची.
आपण ज्या वेळेला हे कार्यक्रमाला सुरुवात केली त्यावेळेला मला हे असेन्शन किंवा फिफ्थ डायमेन्शन काय होणार आहे पृथ्वीवर हे काहीही माहिती नव्हतं. पण जेव्हा काही कानावर यायला लागलं त्यावेळेला पहिल्यांदा मी ते डबल स्लिट एक्सपेरिमेंट अभ्यासला आणि ज्या क्षणी मी डबल स्लिट एक्सपेरिमेंट अभ्यास केला त्या क्षणी माझं सगळं बिलीफ झालं म्हणून मी यात पडले. म्हणजे मी ऍक्सेप्ट केलं येस. त्यामुळे भरपूर गोष्टी कारण कसं आहे सायंटिफिक माइंड असतं ना ते असं काही गृहीत धरतच नाही. ते सायंटिफिक कळलं तरच पुढे जातो तो माणूस. तसं ते माझं डबल स्प्लिट एक्सपेरिमेंटनी खूप पटापट झालं. तसं तुमचंही अजून खूप होईल. कारण तुमचंही सायंटिफिक माइंड आहात म्हणून तुम्ही इथे आहात. तुमचं जर सायंटिफिक माइंड नसतं ना तर तुम्ही इथे टिकलाच नसता. त्यामुळे तो एक्सपेरिमेंट तुम्हाला मॅडम अजून खूप अजून एक पुढे जायला मदत एक्सपेरिमेंट करणार आहे. तुम्हाला बघता आलं तर बघा, शॉरिंगर कॅट एक्सपेरिमेंट म्हणून आहे. लिहून द्या ना मॅडम चॅट बॉक्समध्ये. त्याचं शॉरिंगरचं स्पेलिंग जर असं अवघड आहे, कदाचित माझं पण चुकू शकेल. तरी नंतर मी टाका ग्रुपवर मॅडम. आता तरी जेवढं नंतर टाकू शकता ग्रुपवर असं काही नाही. शॉरिंगर कॅट एक्सपेरिमेंट म्हणून आहे की एकाच वेळी दोन्ही गोष्टी याच्यामध्ये ही कन्सेप्ट आहे की मल्टी युनिव्हर्स म्हणतो किंवा पॅरलल युनिव्हर्स, एकाच वेळी आपण अनेक ठिकाणी कसं काम करतोय किंवा काय त्याच्याशी रिलेटेड आहे ते. ज्यांना समजू शकतं ते बघू शकता. पण आता ना युट्यूबवर भरपूर व्हिडिओ आलेत बरं का, सगळ्यांना सांगते मी. एआय आलाय ना, ते एआय ने व्हिज्युअलाइज सगळं दाखवतात. तुम्ही बघा ते. कारण डोळ्यासमोर येतं. मी काही जात नाही त्याच्यात. पण डोळ्यासमोर जर क्लिप आली ना, तर कळतं त्यांनी केवढं सुंदर व्हिज्युअलायझेशन केलंय. नूतन आणि मॅडम तुम्हाला व्हिडिओचंच काहीच नाव अवघड टाकलंय. जाणार नाही ते बघायला. नूतन हो मॅडम तुम्ही एक काम करा, तुम्ही करू शकता. हे मॅडम, व्हिडिओ हे काढा. व्हिडिओचीच नावं टाकलेत मी, त्याच्यासाठी नाही वेगळी नाही टाकलीत नाही. का? त्या कुठे आहेत? त्या त्या म्हणतात अच्छा हे. व्हिडिओज टाका असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ नाही नूतन नाही, ते मॅडम मी सर्च काय करा, म्हंटल, माझ्याकडे आहेत ते सगळे इंग्लिशमध्ये आहेत नाही, का नाही. तुम्हाला? मी नूतन मॅडमना काम देते. हे समजायला जे व्हिज्युअलायझेशन व्हिडिओ आहे ना, ते हा काढा. आत्ता नका टाकू. मॅडमचा कोर्स सुरू झाल्यावर टाका. आत्ता नको. आत्ता विषयांतर नको. नाही नाही, मी काय त्यानंतर म्हणते, टाका. हं. मी काय म्हणत होते की जे म्हणजे हिंदी मधले तरी व्हिडिओ, कारण खूप आहेत आणि कन्फ्युजन खूप होतंय त्याने. काय आहे त्यामुळे तुम्हाला सांगू प्रत्येकजण का? जे शोधणार ना ते वेगळे कन्फ्युजन वेगळे म्हणजे काहीच शोधणार साध्य त्यापेक्षा. होणार नाही. वेडेच व्हाल तुम्ही. हा त्या तेच गंगाजळात होतंय. अडकणं बरं. मी बंद केलं आता. नाही मला अमृता पण मॅडम मी मला म्हंटल अमृता आता मॅडम ते कन्फ्युज तुम्हाला बरं होतं इरिटेशन असं. व्हायला लागलं. मग नाही मला एक नाही काम करूया, इरिटेशन तुम्ही व्हायला फक्त लागलं. कन्सेप्ट बघून ठेवा कळत असेल तर, नाहीतर सिम्पल वाले व्हिडिओ मी शोधून ठेवलेत जे की पुढच्या आठवड्यात दाखवणारच आहे. बरं हा चालेल गौरी चालेल मॅडमने चालेल. टाकलंय बघा हा, काहीतरी त्यांनी स्पेलिंग बरोबर टाकलं. श्रोडिंगर्स. येस, हा, हा, त्यांनी स्पेलिंग बरोबर टाकलं. श्रोडिंगर्स त्यांना कॅट. मी थम्सअप पण केलं. आता नका टाकू कारण आता तिकडे नको. थोडंसं बघा तुमच्या लेवलला. मॅडमचा कोर्स सुरू झाला की मग कारण आता मॅडमनी जे घेतलंय ना आणि आता या कार्यक्रमातून काय झालं ते पूर्ण करायचंय ना शनिवार रविवार मनन चिंतन लेखन. कधी संपतोय कार्यक्रम? उद्या काय आहे आपला प्रोग्राम? उद्याच घेईन म्हटलं, सुजाता मॅडम म्हटलं ना नाही आहे कोणाचं, तर मग मी एक आणखी उपनिषद घेईन. काय आहे सुजाता मॅडम काय आहे? काही नाही आहे उद्या. संपलं का आता आपला ऍक्च्युली कार्यक्रम? मीच दिलं होतं 29, 30, 31 ला, पण 31 तारखेला आपण जायचं मग ठरलं घ्या होतं ना. उद्या ना. मग उद्या पण घेते मी एक दिवस. हा मॅडम, फक्त माझा एक राहिलाय 3 तारखेला. हो आणि आता अमृता मॅडम घेतील ते. हो. आणि कालचं ते गुरुगीतेचं पण मला सांगायचंय. बघ जाऊ दे नाही तर मग नंतर बघू. हा, तुम्ही मॅडम 1 तारखेला घेऊ कालची शकतो जी आपण. गुरुगीता वाचली ना त्या गुरुगीतेमध्ये गुरु म्हणजे ब्रह्मांडच म्हटलेलं आहे. गुरुचं स्वरूप म्हणजे पुन्हा अहम ब्रह्मास्मीच सांगितलंय. आणि आपण वेड्यासारखं त्या गुरु व्यक्तीचं सगळं करत बसतो. तो ब्रह्मांड आहे गुरु आपला. म्हणून तर मग ते निसर्ग जाडी कन्सेप्ट बरोबर झाली आपली. बरोबर झाली ते काल. मॅडम, तसंही तुम्ही आता मीटिंग घेणार होता तर मग इथंच कंटिन्यू करणार तर सांगू शकताय हा 5:15 तुम्हाला वेळ. झालेच आहेत तर. हा 1 मिनिट जरा 2 मिनिटं ब्रेक द्या. हा, चालेल. 2 मिनिटं ब्रेक घ्या जरा. शिवसहृदय शास्त्रवाल्यांची मीटिंग ठेवली पण सगळ्यांनी थांबायला काही हरकत नाही.
मॅडमचं रेकॉर्डिंग बंद करायला हवं होतं नाही का?